चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. प्रिव्हियस लेक्चरला आपण जो काही पार्ट पाहिलेला आहे ते म्हणजेच फंडामेंटल राईट्स. फंडामेंटल राईट्सबद्दल आपण संपूर्ण जे डिटेल्स आहे की 12 ते 35 पर्यंत आपण काय केलेलं आहे, डिटेल एक्सप्लेनेशन्स पाहिलेलं आहे की नेमकं 12 मध्ये काय दिलेलं आहे, 13 मध्ये काय दिलेलं आहे आणि फंडामेंटल राईट्स इम्पॉर्टन्स का असतात. तर बघा, इतिहासामध्ये होऊन गेलेले रुसो आहे, लास्की आहे, आणखी असे काही अनेक विचारवंत होऊन गेले आणि त्या विचारवंतांनी काय सांगितलं की प्रोफेसर लास्की यांनी सांगितलं की जर व्यक्तीचा जर विकास व्हायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, व्यक्तींना जास्तीत जास्त मूलभूत अधिकार द्यावं लागेल. तेव्हाच आपण म्हणू शकतो की देशाचा किंवा एकंदरीत व्यक्तीचा काय होऊ शकतो, चांगल्या पद्धतीने विकास होऊ शकतो. यासाठी त्यांनी त्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. बघा, आज आपण काय पाहणार आहे, तर आज आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट म्हणजेच आपण जे युनिट नंबर 8 पाहत आहे त्या युनिट नंबर 8 मध्ये आपण पाहत असताना सुरुवातीला आपण कॉन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय, कॉन्स्टिट्यूशन्स मध्ये असणारे आपली कॉन्स्टिट्यूशन्स हे इंडियन कॉन्स्टिट्यूशन्सचे वैशिष्ट्य काय आहे. त्यानंतर आपण पाहिलं की त्यांच्यामध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशन्समध्ये असणारी जी प्रिॲम्बल्स आहे त्या प्रिॲम्बल्स बद्दल आपण काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे की नेमकं प्रिॲम्बल्समध्ये आपल्याला माहिती आहे की सेक्युलरिझम्स आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपली लोकशाही कशा पद्धतीची आहे, या पद्धतीने काय केलेलं आहे आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर जे काही आहे फंडामेंटल राईट्स आहे त्या फंडामेंटल राईट्स बद्दल हे आपण काय केलेलं आहे, डिटेल्स एक्सप्लेनेशन्स पाहिलेलं आहे. आजचा जो टॉपिक आहे आपला, आजचा टॉपिक आहे DPSP म्हणजेच डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी. याबद्दल आपण डिटेल्स पाहणार आहे की नेमकं 36 आर्टिकल नंबर काय आहे, 36 to 51 पर्यंत काय केलेलं आहे आपल्या याच्यामध्ये DPSP इन्क्लूड केलेलं आहे. आता DPSP म्हणजे नेमकं काय, कोण सांगू शकाल का? जसं फंडामेंटल राईट्स हे व्यक्तीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे, तसंच समाजाचा जर विकास व्हायचा असेल, समाजाचा एकंदरीत संपूर्ण लोकांचा जर विकास व्हायचा असेल तर आपल्याला काय आहे, तर DPSP इम्पॉर्टंट आहे. आता DPSP देत असताना आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन्समध्ये किंवा आपल्या भारताने काय केलेलं आहे, आपण लोकशाही पद्धत स्वीकारलेली आहे. सोबतच आपण पोलीस राज्य न स्वीकारता आपण कायद्याचं राज्य, कल्याणकारी राज्य आपण स्वीकारलेलं आहे. आता वेलफेअर स्टेट म्हणजे काय होतं बघा, वेलफेअर स्टेट जिथे काय करण्यात आलं की व्यक्तीच्या विकासाला, समाजाच्या विकासाला आपण प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून जेव्हा आपण सुरुवातीला आपली कॉन्स्टिट्यूशन तयार झाली, एकंदरीत जेव्हा तयार झाल्याच्या नंतर आपण जेही औद्योगिक धोरणे ठरवले, 1948 ला आपण एक पहिलं औद्योगिक धोरण ठरवलं. त्यानंतर आपण इथे काय केलं होतं, मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली होती. त्यानंतर 1956 ला आपण काय केलं, दुसरं औद्योगिक धोरण स्वीकारलं आणि तिसरं 1991 ला आपण औद्योगिक धोरण स्वीकारलं. यामध्ये जे सेकंड वाला आपलं औद्योगिक धोरण होतं, या औद्योगिक धोरणामध्ये आपण समाजवादी या तत्वाचा काय केलेला आहे, म्हणजे आपली जे हे राहणार काय म्हणते, आपली जे भारतामधला जो शासन कारभार चालणार आहे, हा शासन कारभार समाजवादी पद्धतीने चालेल. म्हणजेच ज्या ठिकाणी गव्हर्नमेंटचा जास्तीत जास्त पार्टिसिपेशन असेल आणि तिथे आपण त्याचा वाटा बघा कसा असते, 51% वाटा हा गव्हर्नमेंटचा असेल कोणतीही पॉलिसी रन करण्यामध्ये, आणि 49% हे काय असेल, तर जे काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहे, प्रायव्हेट संस्था किंवा एखाद्या खाजगी व्यक्तीची सुद्धा इथं असू शकते. अशा जे काही संस्था संघटना असेल ज्यामध्ये 51% गव्हर्नमेंट जर इन्व्हेस्टमेंट करत असेल तर ते काय असते, गव्हर्नमेंटच्या मालकीची संस्था आपण कन्सिडर करत असतो. मग समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे तेव्हाचे जे आपले पंतप्रधान आहे म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू, यांना कुठेतरी वाटायला लागलं की आपण आताच आपला देश स्वतंत्र झालेला आहे आणि अचानक आपण उखाचं धोरण लावणे, म्हणजेच आपण त्याला म्हणतो उदारीकरण आहे, खाजगीकरण आहे किंवा मग जागतिकीकरण आहे, हे धोरण लावणे कुठेतरी काय होऊ शकतं, इम्पॉसिबल होऊ शकतं. की समाजातील लोकांना कुठेतरी खचलेले लोक आहे, कुठेतरी सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहे, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहे, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहे, आणि अशाच सिच्युएशनमध्ये व्यक्तींना जर, समाजातील लोकांना जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर आपल्याला कल्याणकारी व्यवस्था राबवणं काय आहे, गरजेचं आहे. या उद्देशाने आपण काय केलं, मग कल्याणकारी राज्याची आपण संकल्पना स्वीकारलेली आहे की जिथे आपण म्हणू शकतो आपण राजेशाही किंवा अध्यक्षशाही शासन पद्धती न स्वीकारता आपण किंवा
जे काही आहे एकंदरीत आपण लोकांच्या हिशोबाने किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था न स्वीकारता आपण समाजवादी अर्थव्यवस्था आपण स्वीकारलेली आहे. त्यामागचा उद्देश काय आहे, तर व्यक्तींचा आपल्याला विकास करायचा आहे. कारण लगेच आपला 15 ऑगस्ट 1947ला आपण इंग्रजांच्या तावडीतून आपण काय झालो, मुक्त झालो. आणि ऑब्व्हियसली 150 वर्ष राज्य केल्याच्या नंतर आपली सिच्युएशन खूप वाईट झालेली होती. एकेकाळी आपला भारत देश हा सोने की चिडिया म्हणजेच सोन्याचा धूर आपल्या भारतामध्ये निघत होता. आणि त्यानंतर कालांतराने आपल्याला काही दिवसांना असं लक्षात आलं की आपल्यामध्ये वित्त पण हानी खूप मोठ्या प्रमाणात झाली, आर्थिक हानी ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर जीवित हानी पण खूप मोठी झाली. कारण पहिलं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्ध झालं, त्याचेही पडसाद आपल्या भारतामध्ये आपल्याला पडलेले पाहायला मिळते. म्हणून आपण काय केलेलं आहे, कल्याणकारी राज्यव्यवस्था स्वीकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग बघा, कल्याणकारी राज्यव्यवस्था म्हणजे काय किंवा ओके ओके, गुड मॉर्निंग वर्षा मॅडम. त्यानंतर कल्याणकारी राज्यव्यवस्था आपण काय केलेलं आहे, स्वीकारलेली आहे. तर कल्याणकारी राज्यव्यवस्था म्हणजे काय होतं बघा, कल्याणकारी राज्य, त्यामध्ये आपल्या काय मूलभूत गरजा आहे, बरोबर आहे, अन्न वस्त्र निवारा, हे आपल्या सुरुवातीला प्राथमिक गरजा होत्या, अन्न वस्त्र निवारा. आणि आपण कालांतराने काय केलं, शिक्षण आणि आरोग्य हे आपण आता ऍड केलेलं आहे. सोबतच याच्या अंतर्गत आणखी नवीन ऍड होण्याच्या मार्गावर आहे किंवा काही प्रमाणात झालेलंही आपल्याला पाहायला मिळतं की मनोरंजन करणे हा सुद्धा काय आहे किंवा मनोरंजन आपल्या स्टेटमध्ये मिळणे हे सुद्धा आपला काय आहे, अधिकार आहे. या दृष्टिकोनातून ते सांगितण्यात आलेलं आहे. प्रियंका मॅडम, माझा आवाज येतोय ना? मला थोडं येस किंवा नो सांगा, जेणेकरून मग मला समजेल. माईकचा वगैरे प्रॉब्लेम येऊ शकते, सांगायला. जर मी मेसेजकडे लक्ष दिलं नाही तर तुम्ही हँड रेस कराल, मला हँड रेसचा लवकर आवाज येतो. बघा, त्यानंतर अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य हे काही आपल्या मूलभूत गरजा आहेत. समाजातील आपल्या भारतातील लोकांमध्ये आपल्याला माहिती आहे एपीएल आणि बीपीएलचं प्रमाण आपण ही एक दारिद्र्यरेषेची लाईन ठरवण्यात आली आणि या लाईनच्या खाली जे लोक असेल ते बीपीएल म्हणजे बिलो पॉवर्टी लेवल, आणि या वरील लोक असेल ते त्याला आपण काय म्हणू शकतो, एपीएल म्हणजे अबव पॉवर्टी लाईन, बरोबर आहे. म्हणजेच उत्पन्नाची विशिष्ट मर्यादा ठरवण्यात आली. जसं आताची उत्पन्नाची मर्यादा आहे 8 लाख. 8 लाखाचं जर खाली उत्पन्न असेल तर मग आपण त्यांना क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर म्हणतो, आणि 8 लाखाच्या वर ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना आपण क्रिमिलियर म्हणतो. एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा एखाद्या गव्हर्नमेंट मध्ये जर एखाद्या योजनेचा, एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये एखाद्या मुलाचा जर काय म्हणू शकतो आपण नोंदणी करायची असेल, त्याचा प्रवेश घ्यायचा असेल, तर उत्पन्नाच्या अटीवरून सुद्धा ते घेतल्या जातं की नेमकं हे नॉन क्रिमिलियर मध्ये येतात की क्रिमिलियर मध्ये येतात. जर ते नॉन क्रिमिलियर मध्ये येत असेल तर त्यांना कन्सेशन दिलं जातं, फीज मध्ये कन्सेशन दिलं जातं, त्या संदर्भात रिझर्वेशन सुद्धा त्यांना असतं वेगवेगळ्या बाबीमध्ये. आता कल्याणकारी राज्य, हां हां ठीक आहे, आवाज येतोय ना? हां हां, प्रियंका मॅडम गुड मॉर्निंग. बघा, म्हणजेच आपल्याला माहिती आहे की मग कल्याणकारी राज्याच्या हिशोबाने आपण काम करत असताना व्यक्तीला अन्न मिळायला पाहिजे, वस्त्र मिळायला पाहिजे, निवारा मिळायला पाहिजे, शिक्षण मिळायला पाहिजे आणि आरोग्य मिळायला पाहिजे. या दृष्टिकोनातून काम करणं आणि एकंदरीत जनतेच्या हिताचं, समाजाच्या हिताने काम करणे ही संपूर्ण जी काही जबाबदारी होती गव्हर्नमेंटची होती. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं की वेगवेगळ्या योजना रन झालेल्या आपल्याला पाहायला मिळतं. अन्नासंदर्भात वेगवेगळ्या योजना आहे. तुम्ही रोजगार हमी योजना ऐकलेली असेल, बरोबर आहे. रोजगार हमी योजनेचा जर इतिहास पाहिला तर खूप मोठा आहे. जरीही तो रोजगार हमी कायदा अलीकडच्या काळामध्ये 2 फेब्रुवारी 2006 पासून काय झालेला आहे, त्याला आपण मनरेगा वगैरे म्हणतो. 1972-75 मध्ये वि. स. पागे हे काय आहे, एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीने काय केलं, रोजगार हमी योजना सुरू केलेली आहे की नेमकं त्या काळामध्ये 1966 मध्ये वगैरे हरित क्रांती वगैरे झाली. कारण आपल्या इथे काय होतं की लोकांना पुरेल म्हणजे आपल्या भारत देशामध्ये अन्नाची सोय करू शकेल एवढं पण आपल्याकडे काय नव्हतं, इन्व्हेस्टमेंट किंवा भांडवल आपल्याकडे अवेलेबल नव्हतं. मग अशा काळामध्ये
अन्नाची सुविधा करणं जनतेच्या, किंवा वस्त्र म्हणजे कापडाची हे करणे, किंवा मग निवारा उपलब्ध करून देणे, यासाठी ही जबाबदारी आपण गव्हर्नमेंटवर देण्यामागचा उद्देश हाच होता की जनतेचं काय जनता ही सक्षम नव्हती. म्हणून काय केलं आहे, वेगवेगळ्या योजना आहे बघा. अन्नाच्या संदर्भात रोजगार हमी योजनेअंतर्गत काय मिळतं, अन्न आहे, किंवा अन्नपूर्ण योजना आहे, किंवा मग अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे स्वस्त धान्य दुकानामध्ये सुद्धा काय मिळतं, अन्नधान्य मिळतं. त्यानंतर APL BPL अंतर्गतही त्या बाबी आपल्याला पाहायला मिळतं की जे अंत्योदय वगैरे असते, अंत्योदय जे कुटुंब असतात ना, त्या अंत्योदय कुटुंबामध्ये आपल्याला 35 किलो राशन देत असल्याचं पाहायला मिळते. मग त्यांचा हा दर पण कधी कधी नेमकं विचारला जाते की तांदूळ किती रुपये भावाने दिल्या जातं, तर तांदूळ 3 रुपये किलो भावाने तिथे दिल्या जातं. त्यानंतर गहू 2 रुपये किलो भावाने दिल्या जातं. आणि जी काही भरड धान्य असतात, ही भरड धान्य आपल्याला 1 रुपये किलो याप्रमाणे मिळत असतात. त्याच पद्धतीनं पाम तेल वगैरे मिळतात. म्हणजे एखादा सण वगैरे असेल, फॉर एक्झाम्पल दिवाळी आहे, दसरा आहे, किंवा इतरही काही प्रोग्राम असेल, किंवा एखाद्या आपल्या इथं जे काही सण आहे ते सण जर असेल तर अशा सिच्युएशनमध्ये काय केलं जातं, पाम तेल दिल्या जातं, एखादा रवा दिल्या जातं, त्यानंतर मग साखर वगैरे दिल्या जातं. इव्हन अलीकडच्या काळामध्ये दिवाळीसारख्या सणाला साडी वगैरे सुद्धा काय करण्यात आलेली होती, स्वस्त धान्य दुकानाअंतर्गत देण्यात आलेल्या ह्या बाबी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच वेलफेअरच्या स्टेट म्हणजे आपण म्हणू शकतो की ज्या राज्यामध्ये काय करणार आहे, जनतेच्या हितासाठी आणि जनतेच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या गरजा पूर्ण करण्यासाठी तिथं काम करण्यात आलेलं होतं. त्यानंतर वस्त्र पण आपल्याला माहिती आहे, आपण पूर्वीपासून महात्मा गांधीजीचे तत्व असो किंवा इतरही तुम्ही ऐकलेलं असेल की सार्वजनिक काका ज्यांना आपण गणेश वासुदेव जोशी आपण म्हणतो, त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी एक भारतातील जे काही कापड आहे, या भारतातील कापडाला किंवा हस्तउद्योगाला काय करा तुम्ही प्राधान्य द्या, यावर त्यांनी भर टाकलेला आहे. म्हणून गांधीजींचं माहिती आहे तुम्हाला की वर्धा आश्रम असो किंवा मग जे काही सेवाग्राम इथे आश्रम असो, त्यांनी सांगितलं की सूतकताईचं काम करणं आहे, हस्तउद्योग करणे आहे, किंवा ग्रामीण भागातील गरजा जो आहे ते ग्रामीण भागातच भागल्या पाहिजे, यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, काम केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. इव्हन आपल्याला हे पण माहिती आहे की जे काही फॉरेन कंट्रीजमध्ये तयार झालेले कापड हे सुद्धा काय करत होते, ते लोक वापरत नव्हते. जे काही सुती कापड आहे, ज्या आपल्या भारतामध्ये आपण स्वतः बनवलेला कापड आहे, तेच काय करायचे, वापरत होते, की म्हणजे जेणेकरून त्यांना देशाबद्दल म्हणजे स्वराज्य आहे, किंवा मग स्वराज्याबद्दल एवढं प्रेम की ते दुसऱ्या देशाचे कापड सुद्धा वापरत नव्हते, हे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर निवारा आहे. तर आता निवाऱ्यासाठी अनेक योजना आलेल्या आहेत, जसं प्रधानमंत्री आवास योजना आहे, इंदिरा गांधी आवास योजना आहे. त्यानंतर आपल्याला आणखी पाहायला मिळतं की रमाई आवास योजना आहे. अशा वेगवेगळ्या काय आहे, आवास योजना तयार झालेल्या आहे की जेणेकरून काय आहे, व्यक्तींना, आपल्याला, लोकांना, जनतेला एक व्यवस्थित सुरक्षित काय मिळावं, एक हक्काचं घर मिळावं, यासाठी 1,20,000 रुपये अशा पद्धतीने देऊन काय केलं जातं, एक व्यक्तीला साधारणपणे घर बांधून देण्याचा प्रयत्न केला जातं. कारण की आपण काय स्वीकारलेलं आहे, कल्याणकारी म्हणजेच वेलफेअर स्टेट आपण स्वीकारलेलं आहे. त्यानंतर आता शिक्षणाबद्दल तर मी तुम्हाला नेहमीच्याच लेक्चरला सांगते की आपण काय केलेलं आहे, जरी सुरुवातीला बडोदा संस्थानांनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि काय केलेलं आहे, प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे हे सुरुवातीला सयाजीराव गायकवाड यांचं जे काही बडोदा संस्थान आहे इथे केलेलं आपण पाहिलेलं आहे. पण त्यानंतर जे आहे कोल्हापूर संस्थानांनी काय केलेलं आहे, पुढाकार घेतला आणि जे काही शिक्षण आहे, म्हणजे शिक्षण हा जो घटक आहे किंवा शिक्षण व्यक्तीला मिळावं, म्हणजेच प्राथमिक शिक्षण मिळावं, यासाठी त्यांनी सक्ती केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कालांतराने मग आपल्या कॉन्स्टिट्यूशन्समध्ये पण आपण विविध तरतुदी केल्या. आरटीआय जो राईट टू एज्युकेशन, RTE राईट टू एज्युकेशन ऍक्ट सुद्धा आपण आणला, जो 2009 मध्ये आणला आपण. RTE हा ऍक्ट आपण 2009 मध्ये आणला. याची जी काही सुरुवात आहे 1 एप्रिल 2010 मध्ये आपण काय झाला, हा कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर 2002 मध्ये किंवा 2000 मध्ये आपल्याला सर्व शिक्षा अभियान हा कार्यक्रम सुद्धा आपण काय केलेला आहे, राबवलेला आहे, की जेणेकरून समाजामध्ये काय करायचं आहे, आपल्याला प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे प्रोव्हाइड करायचं होतं. शिक्षणाबद्दल मग आपण कॉन्स्टिट्यूशन्समध्ये 86 काय केलेली आहे, म्हणजे 86वी घटना दुरुस्ती करून आपण 2002 मध्ये आपण शिक्षण हा घटक आपण ऍड केलेला आपल्याला पाहायला मिळते. ऍड केल्या म्हटल्यापेक्षा आपण म्हणू शकतो की जे काही 45 नंबरचं जे काही आपलं काय म्हणू शकतो आर्टिकल आहे, त्यामध्ये त्यांच्या काही गोष्टीमध्ये चेंजेस केलेला आहे, ते मी तुम्हाला सगळं डिस्कस करते. त्यानंतर आरोग्य. आता तुम्हाला माहिती आहे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सुद्धा काय करतं, चांगल्या पद्धतीनं काम करतं. त्यानंतर ग्रामीण आरोग्य
जे आहे ग्रामीण आरोग्य चांगल्या पद्धतीने राहावं, शहरी आरोग्य चांगल्या पद्धतीने राहावं, यानंतर वेगवेगळ्या पोस्ट येतात, जसं की नर्स आहे, ANM आहे किंवा मग GNM आहे. सोबतच आपल्याला माहिती आहे MPW ची सुद्धा याच्या अंतर्गत काय केल्या जातं, निवड केल्या जातं, की जेणेकरून समाजामध्ये असणाऱ्या समस्या आहे किंवा एखाद्या व्यक्तीला असणारा जो आरोग्य आहे त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून माध्यमातून आरोग्याच्या दृष्टिकोनातून काम केल्या जातं. आशा वर्करचं सुद्धा इथं महत्त्वाचं काम आहे, अंगणवाडी सेविकेचं महत्त्वाचं काम आहे, कारण की पोषण वगैरे देणं हे पण काय आहे, एक महत्त्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने आपण आता आणि सोबतच आपण आरोग्याची काळजी घेत असताना किंवा अन्न याबाबत बोलत असताना मध्यान्ह आहार भोजन तुम्ही ऐकलेलं असेल. 1995 मध्ये काय झालेलं आहे, मध्यान्ह आहार भोजन याची सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तर यामध्ये काय होतं की आपण जेव्हा लहान होतो, तर लहान असताना तुम्ही ऐकलेलं असेल किंवा ऐकलं नाही, आपण अनुभव सुद्धा घेतलेला आहे की 8वी पर्यंत 7वी पर्यंत काय मिळायचं आपल्याला, खिचडी आपल्या शाळेमध्ये मिळायची. जेणेकरून काय त्यामागचा उद्देश काय होता की एकंदरीत आपल्याला जी पोषण समस्या आहे, कुपोषणाची जी समस्या आहे ती समस्या दूर करायची आहे आणि बालकांना काय व्हावी, शाळेची ओढ लागावी, या उद्देशाने काय करण्यात आलेली होती, खिचडी सुरू करण्यात आलेली होती. हा मध्यान्ह आहार भोजनाचा कार्यक्रम म्हणजेच दुपारच्या वेळेलाही दिला जात होता आणि जेणेकरून बालकांना त्यांचं एक शैक्षणिक सुद्धा काम पूर्ण व्हावं आणि आरोग्याच्या दृष्टिकोनाने पोषणाच्या दृष्टिकोनातून ते सुदृढ व्हावं, यासाठी ही योजना काय केलेली होती, सुरू करण्यात आलेली होती. ओके, मग हे जे झालं आहे या सर्व उद्देशाने काम करणे आणि हे काम करत असताना गव्हर्नमेंटच्या अंतर्गत काम करणं, हे याला आपण काय म्हणू शकतो, वेलफेअर स्टेट म्हणू शकतो, की एकंदरीत जनतेच्या हितासाठी आणि जनतेचे महत्त्वपूर्ण कार्य काम करण्यासाठी गव्हर्नमेंटचा 51% काय असतो, तिथं वाटा असतो. ओके, बघा आता आपण बघूया मग या उद्देशाने आपण काय केलेलं आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी म्हणजेच हे आपण स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळते. आता आपण ते बघूया नेमकं त्यामध्ये काय सांगितलेलं आहे. काही समजलं नाही तर विचारा. बघा, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी तुम्हाला समजली ना, याची पार्श्वभूमी आपण ती पाहिली की जे वेलफेअर स्टेट आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण या उद्देशाने आपल्याला समाजाच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत. तर यासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण योगदान हे पूर्ण घ्यायचं पाहिजे. तर जी आपण समाजवादी अर्थव्यवस्था आपण स्वीकारलेली आहे की ज्यामध्ये गव्हर्नमेंटचं काय आहे यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. मग आता डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द पॉलिसी आपण जेव्हा स्वीकारली त्यामध्ये आपण आर्टिकल 36 to 51 मध्ये आपण काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. आपण DPSP कुणाकडून आपण स्वीकारलेले आहे, राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व आपण आयर्लंड या देशाकडून काय केलेलं आहे, स्वीकारलेले आहे. आयर्लंड. आणि जर असा प्रश्न आला की आपण आयर्लंडकडून स्वीकारलेले आहे, पण आयर्लंड या देशाने कोणाकडून स्वीकारलेले आहे, हा प्रश्न बऱ्याच लोकांना माहिती नसते किंवा असं अडचणीचं पण असू शकतो. पण आयर्लंड हा जो काही आपण आयर्लंडकडून आपण स्वीकारलेला आहे आणि आयर्लंड या देशाने स्पॅनिश या घटनेवरून काय केलेलं आहे, तर DPSP हे स्वीकारलेलं आहे. DPSP हे गव्हर्नमेंटला सक्तीचं नसतात, पण जर वेगवेगळ्या विचारवंतांनी काय केलेलं आहे, मत व्यक्त केलेलं आहे की ज्यामध्ये आहे प्रोफेसर लास्की आहे, सोबतच आपण म्हणू शकतो की छागला नावाचे एक व्यक्ती आहे, सोबतच म्हणू शकतो की DN राव नावाचे व्यक्ती आहे, त्यानंतर सप्रू नावाचे व्यक्ती आहे. अशा अनेक विचारवंतांनी, अनेक तज्ज्ञांनी, राजकीय विचारवंतांनी काय मत व्यक्त केलं की जर तुम्हाला जर देशामध्ये लोकशाही शासन पद्धती आहे आणि तुम्हाला जर देशामध्ये जर राज्यकारभार करायचा असेल तर तुम्हाला राज्यकारभार करत असताना समाजाचं कारण करणं पण काय आहे, गरजेचं आहे. म्हणजे समाजाचं हित जर ठेवून तुम्ही डोळ्यासमोर ठेवून जर राज्यकारभार करत असेल, त्या पद्धतीने तुम्ही एखादी स्कीम डेव्हलप करत असेल, एखादी सोबतच आपण एखादी पॉलिसी रन करत असेल, तेव्हा तुम्हाला जरी आपण म्हणू शकतो की आपलं 37 आपलं काय आहे, 37 आर्टिकल आपलं काय सांगतं की न्यायालयामध्ये आपल्याला जाता येणार नाही. जर आपल्याला DPSPचं जर पालन केलं नाही तर आपल्याला गव्हर्नमेंटच्या विरोधात न्यायालयात जाता येत नाही. परंतु एक त्याची नैतिक जबाबदारी आहे, हे सुद्धा काय केलेलं आहे, त्यामध्ये डिस्कस केलेलं आहे की नेमकं व्यक्तीला किंवा गव्हर्नमेंटला एखाद्या व्यक्तीला, राज्यकारभार करणाऱ्या व्यक्तीला, तो एखादा खासदार असो, आमदार असो, PM असो की CM असो,
व्यक्तींना जर भारतामध्ये राहायचं असेल किंवा राज्यकारभार करायचा असेल, त्यांची सत्ता ही निरंतर काळपणे त्यांना चालवायची असेल, तर जनतेच्या हिताचे कार्य करणं काय आहे, महत्त्वपूर्ण आहे. ओके, अशा पद्धतीने आपण त्यांच्याकडून ते घेतलेल्या बाबी पाहायला मिळतात. आता सुरुवातीचं जे आहे, आपण आर्टिकल नंबर काय आहे आपली 36. आता 36 मध्ये काय आहे की जसं आर्टिकल नंबर 12 मध्ये काय दिलेले आहे, विविध संस्था दिलेल्या आहे की नेमकं आपल्या फंडामेंटल राईट्स आपण कोणाला मागायचे, जर आपल्या मूलभूत हक्काचं हनन झालेलं असेल किंवा मूलभूत हक्काबद्दल आपण कोणाला मागणी घालायची, या संबंधित जे तत्व किंवा ज्या संस्था होत्या, ज्यामध्ये आहे कायदे मंडळ आहे, ज्यामध्ये लोकसभा आहे, राज्यसभा आहे, त्यानंतर विधानसभा आहे, विधान परिषद आहे राज्य लेवलवर, त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि इतरही काही जे गव्हर्नमेंट अप्रुव्हल असतात, गव्हर्नमेंट ज्या संस्थाला काय करतात, फंडिंग करतात किंवा गव्हर्नमेंटचे जे रूल्स ज्या संस्था फॉलो करतात, या संस्थांमध्ये आपल्याला काय करता येतं, मागणी करता येतं. त्याच पद्धतीने जी काही आर्टिकल नंबर 12 मध्ये सांगितलेली संस्थांची जी व्याख्या केलेली आहे, त्याच पद्धतीची व्याख्या 36 मध्ये केलेली आहे की आपल्याला जर आपल्याला आपल्या देशाचं जर कल्याण करायचं असेल, वेलफेअर स्टेट आपल्याला जर निर्माण करायचं असेल, तर आपल्याला ती जबाबदारी कोणाची आहे, तर ज्या पद्धतीने जी हेरार्की ठरलेली आहे की स्टेट लेवलवर लोकसभा आहे, सेंट्रल लेवलवर लोकसभा आहे, राज्यसभा आहे, त्यानंतर स्टेट लेवलवर विधानसभा आहे, विधान परिषद आहे, त्यानंतर जर आपण पाहिलं खाली तर जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे, मग त्यामध्ये पण सुद्धा ग्रामीण भाग आहे आणि शहरी भाग आहे. ग्रामीण भागामध्ये पण आपण पाहिलं ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे. त्यानंतर शहरी भागामध्ये पाहिलं तर नगरपंचायत आहे, नगरपालिका आहे, नंतर महानगरपालिका आहे, छावणी मंडळ आहे, औद्योगिक संस्थाने आहे. अशा बाबी आपल्याला काय मिळतं, पाहायला मिळतं आणि यांच्या अंतर्गत मग आपल्याला स्टेट म्हणजेच वेलफेअर स्टेट आपल्याला निर्माण करता येतं. आणि जेव्हा आपल्याला विविध याच्या गोष्टी जनतेच्या कल्याणासाठी काही गोष्टी मागायच्या असेल, तर आपण यांच्या अंतर्गत, या संस्थेअंतर्गत आपण काय करू शकतो, मागू शकतो. म्हणजेच एकंदरीत संस्थेची व्याख्या यामध्ये 36 मध्ये दिलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर सेकंड आहे आर्टिकल नंबर 37. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे काही कॉन्स्टिट्यूशन मध्ये असणाऱ्या ज्या काही तरतुदी आहेत, त्याला आपण कधीच कलम म्हणायचे नाही, कारण त्याला अनुच्छेद हा शब्द म्हणायचा. एखाद्या कायद्यामध्ये असणाऱ्या ज्या काही बाबी आहेत, त्या कायद्यामध्ये असणाऱ्या, आता जसं फॉर एक्झाम्पल 2000 माहिती अधिकार कायदा 2005 आहे, बरोबर आहे. त्यानंतरच आपल्याला माहित आहे मातृत्व रजा कायदा आहे 1961 आहे. त्यानंतर जो काही मेडिकल टर्मिनेशन ऍक्ट आहे, ज्याला आपण म्हणू शकतो की गर्भपात कायदा, त्या गर्भपात कायदा हा 1971चा आहे. त्या कायद्याअंतर्गत दिलेल्या जेही तरतुदी असेल, त्या तरतुदींना आपण काय म्हणू शकतो, कलम म्हणू शकतो. की कलम 1 मध्ये व्याख्या सांगितलेली आहे, कलम 2 मध्ये त्याचा विस्तार सांगितलेला आहे. जेही पद्धतीने असेल त्या पद्धतीने आपण डिस्कस करू शकतो. पण कॉन्स्टिट्यूशन मध्ये असणाऱ्या जे काही आर्टिकल 1 पासून ते जे 39 पर्यंत म्हणू शकतो, त्या किंवा आता अलीकडच्या काळामध्ये 448 किंवा 465 तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. या बाबीला म्हणत असताना तुम्ही काय म्हणायला पाहिजे, अनुच्छेद म्हणायला पाहिजे, नाहीतर मग त्यांना आर्टिकलच म्हणायचं असतं. ओके, बघा आता 37 काय सांगतं. जसं आपण तिकडं जेव्हा आपण फंडामेंटल राईट्स आपण डिस्कस करत होतो, तर डिस्कस करत असताना आपण जे आर्टिकल नंबर 13 पाहिलं की जे 13 मध्ये काय सांगितलेलं होतं की मूलभूत हक्काचं जर हनन झालं, तर आपल्याला न्यायालयामध्ये जाऊन काय करता येतं, दाद मागता येतं. वेगवेगळे रिट्स काय करता येतं, दाखल करता येतं आणि झालेल्या अन्यायाविरुद्ध आपल्याला काय करता येतं, आपल्याला न्याय मिळवून घेण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. तशाच पद्धतीनं इथे सांगण्यात आलेलं आहे की आपल्याला न्यायालयीन पुनर्विलोकन नाही, आपल्या हक्काचं जर उल्लंघन झालं, जर आपल्याला जसं आर्टिकल नंबर 45 मध्ये किंवा 47 मध्ये काय सांगितलेलं आहे की देशातील लोकांना एक पोषण मिळायला पाहिजे, आरोग्य मिळायला पाहिजे, दारूबंदी आपण करायला पाहिजे. पण जर गव्हर्नमेंट करत नसेल, तर या विरोधात आपण न्यायालयात जाऊन मागणी घालू शकत नाही. हा अधिकार आपल्याला DPSP संदर्भात न्यायालयापर्यंत जाण्याचा अधिकार आपल्याला दिलेला नाही. मग हा का दिला नाही, याही मागचे कारण आहे. तर तेव्हाची सिच्युएशन होती की बघा, आपला जेव्हा 1946ला 9 डिसेंबर 1946ला आपले संविधान तयार होण्याची किंवा एक बैठक बसली, 11 डिसेंबरला सुद्धा बसली, 13 डिसेंबरला सुद्धा बैठक बसली. असा जेव्हा आपण क्रोनॉलॉजी आपण सुरुवातीला पाहिली की अभ्यास करत असताना जेव्हा वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या सत्र झाले, एकूण टोटल 11 सत्र झाले आणि या सत्रामध्ये मग डिस्कस करण्यात आलं. डिस्कस करत असताना त्यामध्ये काय सांगण्यात आलं की नुकताच आपला भारत देश स्वतंत्र झालेला होता आणि या सिच्युएशन मधून बाहेर पडणं आपल्याला कुठेतरी क्रिटिकल होतं. मग या क्रिटिकल असलेल्या सिच्युएशनमुळे मग आपण सांगू शकतो की आपल्याला जे काही DPSP ठीक आहे, सॉरी फंडामेंटल राईट ठीक आहे, की काय करू शकतो आपण की जनतेला देऊ शकतो, ते त्यांचे राईट्स आहे. कारण प्रोफेसर लॅस्की काय सांगतात की जर व्यक्तीचा विकास व्हायचा असेल, तर त्या व्यक्तींना काय दिलं पाहिजे, आपण मूलभूत अधिकार हे पूर्णपणे द्यायला पाहिजे. परंतु
आपण DPSP देऊ शकणार नाही, कारण आपल्या देशाकडे तेव्हा जी काही साधन संपत्ती आहे, आपण म्हणू शकतो की मानवनिर्मित संपत्ती म्हणू शकतो, नैसर्गिक साधन संपत्ती म्हणू शकतो, किंवा वित्त म्हणजे आर्थिक पैसा हा आपल्याकडे तेव्हा पुरेपूर प्रमाणात अवेलेबल नव्हता. आणि हा पैसा अवेलेबल नसल्यामुळे आपण जे काही देशासाठी किंवा जनतेच्या लोकांसाठी विविध योजना आणायच्या आहे, वेगवेगळ्या पॉलिसी आणायच्या आहे, यावर आपण पैसे खर्च करू शकणार नव्हतो. केवळ आपला देश चालवायचा आहे या उद्देशानेच मग आपण ते कार्यभार आपण तिथं पाहत होतो. म्हणून आपण तेव्हाच्या सिच्युएशनमध्ये आपण DPSP हे न्यायप्रविष्ट आपण केलेले नाही. म्हणजेच आर्टिकल नंबर 31 काय सांगितलेलं आहे की जे मूलभूत हक्क जे काही फंडामेंटल राईट्स DPSP आहे, हे DPSP काय नाही आहे, तर ते आपल्याला न्यायप्रविष्ट नाही. म्हणजेच DPSP जर आपल्याला हनन झालं तर आपल्याला न्यायालयापर्यंत जाता येणार नाही. परंतु विविध शास्त्रज्ञ, विविध विचारवंत सांगतात की जसं की जे छागला नावाचे एक विचारवंत आहे, ते सांगतात की व्यक्तीला किंवा समाजातील लोकांना जर राज्यकारभार करायचा असेल आणि जर हे जे काही DPSP जर दिलेले असेल, संपूर्ण देशामध्ये जर हे DPSP लागू केले तर आपला देश काय बनेल, पृथ्वीवरचं स्वर्ग बनेल. अशा पद्धतीची तुलना त्यांनी काय केलेली आहे, तिथं एक्सप्लेन केलेली आहे. ओके, आता 36 मध्ये काय आहे, याच्या व्याख्या किंवा वेगवेगळ्या संस्था संदर्भात डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. 37 मध्ये काय सांगितलं आहे की DPSP हे काय नाही आहे, न्यायप्रविष्ट नाही. आता त्यानंतर बघा की आर्टिकल 38 काय सांगतं. बघा, आर्टिकल 38 सांगतं की जे काही लोककल्याण आहे, आपण जसं कल्याणकारी राज्याची जी डेफिनेशन्स पाहिली की कल्याणकारी राज्य म्हणजे काय, तशाच पद्धतीचं आपण सांगू शकतो की लोकांच्या कल्याणासाठी काम करायचं आहे. तर आपल्याला 38 मध्ये ते सांगण्यात आलेलं आहे की लोकांना अन्न आहे, वस्त्र आहे, निवारा आहे, आरोग्य आहे, शिक्षण आहे, ह्या गोष्टी काय केलेल्या पाहिजे, गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड करायला पाहिजे, पण बंधनकारक नाही. एक नैतिकता म्हणून आपण ते त्यांच्याकडे काय करू शकतो, पाहू शकतो. सोबतच 38(1) मध्ये काय सांगितलेलं आहे, त्यामध्ये एक उपकलम आहे, त्यामध्ये सांगितलेलं आहे की देशामध्ये असणारी जी काही उच्च निश्चितता आहे, म्हणजेच आपण म्हणू शकतो की जी विषमता आहे ती पैशाच्या आधारावर म्हणू शकतो आपण, श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब, हे काही दरी आहे, ही दरी जर आपल्याला दूर करायची असेल तर मग समाजामध्ये असणारी विषमता दूर करण्यासाठी पण प्रयत्न करणं काय आहे, गरजेचं आहे. अशा पद्धतीच्या तरतुदी हे आर्टिकल नंबर 38 मध्ये दिलेल्या आहेत. बाकी काही लक्षात नका ठेवू, फक्त एवढं लक्षात ठेवा, हा एक शब्द लक्षात ठेवा की लोककल्याण करणे ही जी काही तरतूद आहे आपल्याला 38 मध्ये देण्यात आलेली आहे. आता बघा, त्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाची जे आर्टिकल आहे, हे आर्टिकल तुम्ही अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्या सोशल वर्कच्या दृष्टीने. बघा, 39 मध्ये काय सांगितलेलं आहे की त्यामध्ये वेगवेगळ्या उपकलम दिलेल्या आहे. ए आहे, बी आहे, सी आहे, डी, ई, एफ आणि जी. हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे पण मी तुम्हाला काय करते, सांगते. बघा, ए मध्ये काय लक्षात ठेवायचं, उपजीविका. बी मध्ये काय आहे, भौतिक साधने. सी मध्ये लक्षात ठेवायचं केंद्रीकरण. केंद्रीकरण म्हटल्यापेक्षा मी एक्सप्लेन करते, त्याला विकेंद्रीकरण म्हणू शकतो आपण, केंद्रीकरण. त्यानंतर आहे समान कामासाठी समान वेतन, समान कामासाठी समान वेतन. त्यानंतर आहे, हे आर्टिकल नाही आहे, 5 आहे त्यामध्ये तरतुदी. त्यानंतर आहे ई मध्ये काय आहे की बालकांचं जे कोवळे वय आहे, कोवळे वयाचा फायदा घेऊन तिथं त्यांना सक्तीने काम करायला लावू नये. कोवळे वय बघून एक्सप्लेन करताना मी सांगते व्यवस्थित. त्यानंतर बघा, एफ मध्ये काय सांगितलेलं आहे, व्यक्तीचा बालकांचा विकासासाठी बालकांचा विकास नैतिकतेपूर्ण करणे गरजेचं आहे आणि मुक्त आणि व्यवस्थाबद्ध वातावरणात करणं गरजेचं आहे. हे काय आहे, आर्टिकल नंबर 39 मध्ये दिलेल्या उपकल्पना आहे. जसं आपण आर्टिकल 19 मध्ये वेगवेगळे काय पाहिलेले होते, स्वातंत्र्य पाहिलेले होते, तशाच पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळते. बघा, उपजीविका
स्त्री असो का पुरुष असो, प्रत्येकांना काय आहे, आपण आजही आता मीही इथं टीचिंग करत आहे, कशासाठी करत आहे, तर आपलं पोट भरण्यासाठी. जरी आपला एक हिडन मिनिंग आहे की व्यक्तीला आपण आपल्याकडे असलेलं नॉलेज आहे आपण हे जनतेपर्यंत प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे, कारण ज्ञानाची ही देवाणघेवाण करणं इम्पॉर्टंट असते. हे आपला एक सेकंड काय आहे, म्हणजे ऑब्जेक्ट आहे. पण फर्स्ट ऑब्जेक्ट काय आहे आपलं, की आपल्याला उपजीविका म्हणजेच आपलं पोट भरण्यासाठीच आपण काय करत आहे, एक दिवसाची दिनचर्या आपली ठरलेली असतं. मग प्रत्येक व्यक्तीला, स्त्री असो की पुरुष असो, मग एखादा गरीब असो, दलित असो, मागास असो, महिला असो, पुरुष असो, किंवा LGBT कम्युनिटीमधले व्यक्ती असो, एखादा बालक असो, अशा जेही व्यक्ती असेल समाजामध्ये, जो एक समाजाचा पार्ट आहे, या प्रत्येक व्यक्तीला आपल्या उपजीविकेचे काय मिळायला पाहिजे, साधनं मिळायला पाहिजे, किंवा ती आपल्याला अवेलेबल करून देणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी आपल्याला इथे एक्सप्लेन केलेल्या आहे आर्टिकल नंबर 39A मध्ये. त्यानंतर बी काय आहे, भौतिक साधने. आता भौतिक साधनेमध्ये आपण म्हणू शकतो की समाजामध्ये भौतिक साधने म्हणजे काय म्हणू शकतो, की भौतिक आणि अभौतिक या दोन शब्दामधला अर्थ. भौतिक म्हणजे ज्याला आपण टच करू शकतो. आता बघा इथे अवेलेबल असणारा टेबल आहे, खुर्ची आहे, चेअर आहे, त्यानंतर हा डायस आहे, ही बॉटल आहे, आपण काय करू शकतो, याला टच करू शकतो, आपण आपल्याला त्या डोळ्यांना दिसतात सुद्धा. पण अभौतिक गोष्टी म्हणजे अशा गोष्टी की ज्या आपल्याला दिसत नाही, जसं की आहे वारा आहे, ऑक्सिजन आहे, वेगवेगळे गॅसेस आहे, हे आपल्याला दिसतं का, दिसत नाही. त्यानंतर आपण आत्मा म्हणतो, आत्मा सुद्धा आपल्याला दिसतं का, नाही. स्वर्ग नर्क नावाची ही संकल्पना सुद्धा आपल्याला दिसत नाही. म्हणजेच ज्या गोष्टीला आपण स्पर्श करू शकत नाही, ज्या गोष्टी आपल्याला केवळ कल्पनेने काय करावं लागतं, एक आभास करून घ्यावा लागतं, त्यालाच आपण अभौतिक काय म्हणतो, साधने म्हणतो, किंवा अभौतिक गोष्टी आहेत. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे 39 मध्ये, की आपल्याला काय करायचं आहे, तर भौतिक साधनं आहे. भौतिक साधनं म्हणजे जसं की वेगवेगळे साधने आहे, या साधनांचा वापर करत असताना, जसं पाणी आहे, समाजामध्ये याच्यामध्ये असणारं जे काही साधने अवेलेबल आहे, या प्रत्येक साधनांचं प्रत्येक व्यक्तीपर्यंत काय करायला पाहिजे, ते पोचायला पाहिजे. त्यामध्ये स्त्री आहे तर त्यांना कमी हवा द्यावी लागेल, पुरुष आहे तर त्यांना जास्त हवा लागेल, ऑक्सिजन त्यांना जास्त लागेल, नायट्रोजन त्यांना कमी लागेल. अशा पद्धतीचं आपल्याला म्हणता येणार नाही की ठीक आहे, ती स्त्री आहे तिला पाण्याची काही गरज नाही आहे, ते पुरुष आहे त्यांना पाण्याची जास्त गरज आहे. म्हणजे असं जे काही लिंगाच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही, त्यानंतर वंशाच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही. जे काही समाजामध्ये असणारे जे काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे, या नैसर्गिक साधन संपत्तीचा जे काही भौतिक वाटणी आहे, हे भौतिक वाटणी योग्य प्रमाणे करणे काय आहे, गरजेचं आहे. अशा पद्धतीचं इथे सांगितलेलं आहे. आता सी मध्ये काय सांगितलं आहे, केंद्रीकरण नको. म्हणजेच जे काही आहे, मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीपासून आपण पाहिलं, आजही जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की वेगवेगळे हुरून इंडिया एक वेगवेगळ्या संस्था आहे. त्या संस्था काय करतात, जागतिक लेवलवर असो किंवा आपल्या भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या संस्था सर्वात श्रीमंत यादीमध्ये कोण आहे असा एक काय करतात, रिपोर्ट जाहीर करतात. तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की फॉरेन कंट्रीजमध्ये असणारे, अमेरिकेमध्ये असणारे जे टेस्ला कंपनी आहे, किंवा मग त्याचे वेगवेगळे काय आहे संस्थापक आहे, मार्क झुकरबर्ग असो, किंवा मग इतरही काय आहे वेगवेगळे लोक आहे, म्हणजे लोक त्यापेक्षा एक उद्योगपती आहे. उद्योगपती काय आहे, एक श्रीमंत असलेला आपल्याला पाहायला मिळतं. तर टाटा वगैरे आहे, बरोबर. मग अशा वेळेस विशिष्ट संपत्ती जी आहे, आपला भारत देश एवढा 121 कोटी 2011च्या जनगणनेनुसार, आणि आता सद्यस्थितीमध्ये 141 कोटी काय आहे आपली भारताची लोकसंख्या आहे. पण आजही जर आपण विचार केला तर केवळ आणि केवळ 2% किंवा 5%च लोक काय मिळतं आपल्याला, एक श्रीमंत वर्ग गटामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे संपत्तीचं वाटप करत असताना त्यामध्ये आपण केंद्रीकरण असायला नको, तर प्रत्येक संपत्तीचं वाटप हे काय असायला पाहिजे, आपण प्रत्येक व्यक्तीपर्यंत ते गोष्टी पोहोचायला पाहिजे. म्हणजेच श्रीमंत आणि गरीब यामधली जर दरी आपल्याला दूर करायची असेल तर केंद्रीकरण नसायला पाहिजे, तर विकेंद्रीकरण असायला पाहिजे. जसं आपण सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यासाठी आपण 73वी घटनादुरुस्ती केली, 74वी घटनादुरुस्ती केली, आणि या अंतर्गत आपण सत्तेचं काय करून दिलेलं आहे, विभाजन करून दिलेलं आहे. ह्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात. ओके, म्हणजेच स्त्री आणि पुरुष हे काय करायला पाहिजे, एकत्र, म्हणजे स्त्री आणि पुरुष, किंवा मग उच्च आणि उच्च आणि कमी जे म्हणू शकतो आपण, दलित म्हणू शकतो, असा भेदभाव न करता आपण जे काही वाटप आहे, हे संपत्तीचं वाटप हे काय करायला पाहिजे, त्यामध्ये विकेंद्रीकरण आपण तिथं करायला पाहिजे. मग या संदर्भात आपल्याला माहिती आहे की जे भूदान चळवळ आहे, जे 1951 मध्ये विनोबा भावे यांनी काय केली आहे, सुरू केलेली आहे. त्यामागचा उद्देश हाच होता की समाजामध्ये असणारी जी काही संपत्ती आहे, किंवा जे ही जमीन आहे, जे ही भूमिहीन लोक आहे, किंवा आपण म्हणू शकतो की भूमिहीन म्हणजे काय, ज्यांच्याकडे जमीन अवेलेबल नाही आहे, आणि जे काही वेगवेगळे श्रीमंत लोक आहेत ज्यांच्याकडे खूप 100 एकर आहे, 150 एकर जमीन आहे. अशा वेळेस पोचमपल्ली हा प्रश्न आलेला आहे, कशाला, आपल्या 2023च्या नेटच्या एक्झामला आलेले होते की
विनोबा भावे यांनी जी काही भूदान चळवळ सुरू केली, ही भूदान चळवळ त्यांनी कोणत्या ठिकाणावर सुरू केली? तर हे जे एक ठिकाण होतं पोचमपल्ली नावाचं, आय थिंक आंध्र प्रदेशमधलं हे एक ठिकाण आहे पोचमपल्ली. आंध्र प्रदेश की तेलंगणा, तुम्ही एकदा कन्फर्म करून घेसाल. हे तिथलं एक ठिकाण आहे पोचमपल्ली. या ठिकाणून काय केली आहे त्यांनी? भूदान चळवळीची सुरुवात केली आपल्याला पाहायला मिळते. बघा, मग हे भूदान चळवळ करण्यामागचा उद्देशही हाच होता की समाजामध्ये असणारे 100 एकर जमीन आहे, 150 एकर जमीन आहे एका व्यक्तीला, आणि एकीकडे जर पाहिलं तर एखादी व्यक्ती काय आहे? भूमिहीन आहे, त्यांच्याकडे काय नाही आहे? जमीन नाही आहे. त्यांना त्यांचे उपजीविकेचे प्रश्न कसे भागवायचे हा सुद्धा काय आहे त्यांच्यासमोर म्हणजे एक मुद्दा आहे किंवा त्यांच्यासमोर एक प्रश्न आहे. अशा वेळेस विनोबा भावे यांनी पाऊल उचललं आणि ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे, मग त्यातही त्यांनी अट ठेवल्या. भूदान याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांनी अट ठेवला की बागायतदार जर त्यांच्याकडे बागायतदार शेती असेल, त्यांनी आपल्याकडे 27 एकर जमीन ठेवायला पाहिजे, आणि कोरडवाहू जर शेती असेल तर त्यांनी 54 एकर शेती आपल्याकडे ठेवायला पाहिजे. एवढीच अट त्यांनी ठेवलेली आहे. बाकीची जी शेती आहे ती काय करायला पाहिजे? आपण दान करायला पाहिजे. अशा पद्धतीची त्यांनी तरतूद करून दिलेली होती. ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आजही तुम्हाला माहिती आहे की जे श्रीमंत लोक आहेत, श्रीमंत लोकांकडे जास्त जमीन ठेवल्या जात नाही. त्यांच्याकडल्या जमिनी गव्हर्नमेंट काढून घेतात, आणि काढून घेऊन जेही भूमिहीन आहेत, ज्यांना उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, असं एसटी कम्युनिटी असो किंवा मग एससी कम्युनिटी असो किंवा जे मागास घटक असो, यांना ते प्रोव्हाइड केल्या जातात. बरोबर. सत्तेचं नाही तर मग जेही उपजीविकेचे साधनं आहे त्याचं विकेंद्रीकरण आपल्याला तिथं गरजेचं आहे. केंद्रीकरण झालं पाहिजे नाही, म्हणजे समाजामध्ये विषमता नको, तर मग आपल्याला काय करायचे आहे? समानता प्रस्थापित करायची आहे. समाजामध्ये असणारी उच्च आणि निश्चित हा भेदभाव नसायला पाहिजे. श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब असं असायला नको. या उद्देशाने आपण हे केलेलं आहे. त्यानंतर बघा, यामध्ये उपकलम डी काय सांगतं? समान कामासाठी समान वेतन. आता ऑब्व्हियसली मी इथे टीचिंग करत आहे, माझ्यासोबत असणारे दुसरेही मॅडम काय करतात? टीचिंग करतात. इथं आपण काय म्हणू शकतो की समान कामासाठी काय आहे? समान वेतन आहे. टीचिंग करण्याचं सारखंच काम करतात, वेळही सारखाच आहे, संपूर्ण भावी काय आहे? सारखाच आहे. सिलेबस सुद्धा मी तेच शिकवत आहे. मग जेव्हा या कामाचं म्हणजे काम जर समान असेल तर तिथं काय असायला पाहिजे? स्त्री आणि पुरुष या लिंगाच्या आधारावर सुद्धा काय करायला पाहिजे? भेदभाव करायला पाहिजे नाही. तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागामध्ये जर आपण गेलो तर ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पुरुषांना कामाचा जो काही काम आहे ते काम देत असताना पुरुषांना कामाची मजुरी जास्त दिल्या जातं आणि स्त्रियांना काय दिलं जातं? कमी दिल्या जातं. बरोबर आहे. हे तुम्ही सगळ्यांनीच ऑब्झर्व केलं असेल किंवा आपण पाहतो सुद्धा. पण जर मग तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की जर ठीक आहे, तुम्ही जर पुरुषाप्रमाणेच काम करत असेल, पुरुष जर खुरपणी वगैरे करत असेल, निंदण वगैरे करत असेल किंवा मग इतरही पेरणी वगैरे करत असेल, तर पुरुषांनाही त्याचप्रमाणे काय द्यायला पाहिजे? त्यांनी पैसे द्यायला पाहिजे, त्यांच्या कामाची मजुरी तिथं द्यायला पाहिजे. पण तसं होत असताना आपण पाहत नाही. पण आपण म्हणू शकतो की ठीक आहे, काम जर समान असेल, कामाचे जर समान असेल, तर वेतन सुद्धा काय द्यायला पाहिजे? समानच द्यायला पाहिजे. मजुरी सुद्धा काय द्यायला पाहिजे? समान द्यायला पाहिजे. अशा पद्धतीच्या काय करू शकतो आपण? इथे लिंगाच्या आधारावर किंवा एखाद्याच्या आधारावर आपण भेदभाव करू शकणार नाही. त्यानंतर बघा, हे ई मध्ये काय आहे? कोडे वय बघून आपल्याला काय करता येणार नाही? आपला हरासमेंट आपल्याला करता येणार नाही. आता बघा, बालक आहे, 14 वर्षाखालील जे काही बालक आहे त्यांना आपण आर्थिक ते असक्षम आहे, त्यांच्याकडे अवेलेबल पैसा अवेलेबल नाही आहे, तर मग त्यांना आपण असं म्हणू शकणार नाही की उपजीविकेचे साधन त्यांच्या कोवड्या वयाचा फायदा घेऊन आपण त्यांच्याकडे काम करून घेता कामा नाही. जरी ते आर्थिक संकटात असेल तर अशा सिच्युएशनमध्ये गव्हर्नमेंटनं काय करायला पाहिजे? त्यामध्ये त्यांना सोयी सुविधा प्रोव्हाइड करायला पाहिजे. म्हणूनच माहिती आहे की कारखाना कायदा आहे, कामगार कायदा आहे, 1948चा कारखाना कायदा आहे, किंवा मग वेगवेगळे ऍक्ट आहे, ज्यामध्ये 1881चा ऍक्ट आहे. बघा, हे ऍक्ट लक्षात ठेवा. 1881चा ऍक्ट आहे कंपनी ऍक्ट. 91चा ऍक्ट आहे. 1891चा ऍक्ट आहे. 1911चा ऍक्ट आहे. 1937चा एक ऍक्ट आहे आणि 1948. या प्रत्येक ऍक्टमध्ये काय केलेलं आहे? कामगाराची किंवा मग याची तरतूद करून दिलेली आहे की किती वयोगटातील बालकांनी काम द्यायला पाहिजे, महिलांना किती वेळपर्यंत काम द्यायला पाहिजे, संध्याकाळचे 6 वाजल्याच्या नंतर किंवा 7 नंतर स्त्रियांना कामावर ठेवू नये आणि सकाळी 6च्या आधी कोणत्याही स्त्रीला कामावर आहे. अशा पद्धतीच्या तरतुदी आहेत. त्यानंतर मग या वेगवेगळ्या कायद्यामध्ये म्हणजे आपल्याला एवढं डिटेल विचारलं जात नाही. तुम्हाला थोडं सांगतो. 1881चा थोडा साधारण कायदा होता. ज्या कंपनीला 100 कामगार असेल त्या कंपनीला हा कायदा लागू होत होता की तिथे 7 ते 9 वर्षापर्यंत जे काही बालक आहेत त्या बालकांना कामावर ठेवण्यास मनाई करण्यात आलेली
होती. त्यानंतर कामाचे तास सुद्धा तिथं ठरवून द्यावे. त्यानंतर मग 1891चा जो कायदा आहे या अंतर्गत जे काही आहे स्त्रियांना 9 तास काम देण्यात यावं. त्यानंतर त्यांना रात्रीपाळीची जे हे आहे म्हणजे रात्रीचं जे काही आपल्याला माहिती आहे आता नाईट ड्युटी लोक करतात. ते नाईट ड्युटी करण्यासाठी त्यांनी बॅन घातलेलं होती 1891च्या कायद्याने. 1911च्या कायद्यामध्ये पण तरतुदी आहे की बालकांना रात्रीचं काम देऊ नये किंवा मग त्यांना एक त्यांच्या जीवितांना हानी पोचेल किंवा 14 वर्षाच्या आतील बालकांना काम देऊ नये अशा पद्धतीच्या तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. 1937 मध्ये पण मग त्याच तरतुदी आहे. आणि 1948 मध्ये सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की इथं 50 पेक्षा जर जास्त लोक असेल कामगार तिथं हा कायदा लागू होता. 1948 मध्ये ज्या कंपनीमध्ये 10 एवढे कामगार असेल आणि 10 एवढे कामगार नियमित पद्धतीने 3 महिन्यापर्यंत कंटिन्यू जर काम करत असेल तर अशा ठिकाणी काय व्हायचं कारखाना कायदा हा लागू व्हायचा 1948चा. मग हे जर कामगार काम करत असेल तर अशा ठिकाणी मग वेगवेगळ्या स्वच्छते संदर्भात सुविधा आहे, विमा संदर्भात आहे, त्या सोयी सुविधा प्रोव्हाइड करण्याचं काम काय आहे तर जे काही कंपनी आहे ते कंपनीला ते देणं गरजेचं होतं. मग इथे बघा आणखी आपण सांगू शकतो सर्वात महत्त्वाची तरतूद आहे की 500 पेक्षा जर जास्त लोक जर असेल अशा इथे एक कामगार कल्याण अधिकारीची काय करावी नेमणूक करावी असं 1948च्या कायद्यात सांगितलेलं होतं की जर 500 पेक्षा अधिक कामगार जर तिथं काम करत असेल तर अशा ठिकाणी मग कामगार कल्याण अधिकाऱ्याची नेमणूक करून त्यांच्या हितासाठी त्यांच्या न्यायासाठी त्यांच्या अधिकारासाठी त्यांच्या हक्कासाठी भांडण्यासाठी कामगार कल्याण अधिकारी असावा. म्हणून तुम्हाला माहिती असेल की आपल्याला काय आहे आपण जेव्हा MSWचं एज्युकेशन घेतो तर आपल्याला प्रत्येकाचं काय स्पेशलायझेशन आहे. जसं CD म्हणजे कम्युनिटी डेव्हलपमेंट आहे. लेबर म्हणजेच आपल्याला माहिती आहे की कामगार कल्याणासाठी काम करत असताना एक लेबर जे डिपार्टमेंट आहे म्हणजेच कामगारांच्या कल्याणासाठी तिथं काम केल्या जातं. मग त्यांना विम्याचं संरक्षण कसं प्राप्त होईल. सोबतच त्यांना जर त्यांच्या अडचणी आल्या कधी काम करत असताना एखादा हात गेला किंवा एखादा पाय गेला मग त्यांना कसं म्हणजे संरक्षण कसं प्राप्त होईल, त्यांना कोणत्या योजना मिळेल. त्यानंतर आपण सांगू शकतो की त्यांना त्यांच्या अपत्याचं कशा पद्धतीने संरक्षण करता येईल. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या गावाकडे किंवा इतरही भागामध्ये इमारत बांधकाम पद्धतीने एक रोजगार हमी किंवा म्हणू शकतो आपण ते इमारत बांधकाम काय चाललेली आहे एक स्कीम चाललेली आहे. मग तिथे पण काय आहे कामगारांच्या मुलांना स्कीम पैसे प्रोव्हाइड केल्या जाते की तुम्ही काय करा एज्युकेशन घ्या. त्यानंतर कामगार जे काही व्यक्ती काम करतात त्या कामगार व्यक्तींनाही सुद्धा काय केलेलं आहे विविध इन्स्ट्रुमेंट विविध साधनेस काय केलेले आहे प्रोव्हाइड केलेले आहे. ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मग ऍक्ट 1881 आहे 11 1937 आणि 1948 हे कंपनी कायदे आहे आणि या कंपनी कायद्याअंतर्गत कामगारांचं हरासमेंट होता कामा नये यासाठी हे केलेले काय आहे वेगवेगळे कायदे आहेत ज्यांना आपण नारायण मेघाजी लोखंडे म्हणतो. कामगार कायद्याचे जनक किंवा कामगारांचे जनक आपण ज्यांना म्हणतो हे एक नाम काय म्हणू शकतो नारायण मेघाजी लोखंडे. त्यांनीच आपल्याला 10 जून 1890 मध्ये काय दिलेली आहे 10 जून 1890 मध्ये आपल्याला रविवारची सुट्टी काय केलेली आहे घोषित केलेली आहे किंवा ती मिळून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून तेव्हापासून आपल्याला माहिती आहे की रविवारी काय असतं सगळे लोकांना आराम करण्यासाठी ती सुट्टी दिलेली आहे. ओके अशा पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ओके एक मिनिट पुन्हा सांगा ना काय का ओके ठीक आहे. बघा कोवडे वय बघून जे आहे म्हणजेच आता 14 वर्षाखालील बालक जे असतात ते कोवडे वय आहे त्यांचं म्हणजे काय आहे कोवडे वय आहे. आणि अशा वयामध्ये असताना त्यांना सक्ती करता येणार नाही की ठीक आहे त्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे ते शिक्षण घेऊ शकणार नाही ते त्यांचं स्वतःचं पोट भरू शकणार नाही. आता तुम्हाला माहिती आहे समाजामध्ये असं होतं की कधी कधी चाइल्ड लाईन माहिती आहे तुम्हाला जे चाइल्ड लाईन अंतर्गत जे काही एकल पालकत्व आहे किंवा मग ज्यांना कोणी आई वडील नाही आहे ज्यांना सावत्र आई वडील आहे अशा वेळेस बालकांचं हरासमेंट केलं जातं. मग आणि अशा हरासमेंट केल्यामुळे त्यांना ते जे वय असतं आपलं 18 वर्षाच्या आतील वय हे आपल्याला शिक्षण मिळण्यासाठी आपले मूलभूत अधिकार प्राप्त करून घेण्याचं वय असतं. आणि या वयात जर तुम्ही त्यांना त्यांच्या शरीराला पेलेल असं काम न देता त्यांना एक हार्डवर्क जर तुम्ही करायला लावत असेल तर अशा वेळेस त्या व्यक्तीचा त्या बालकाचा चांगल्या पद्धतीने विकास होणार नाही. म्हणून शारीरिक विकास करायचा असेल बौद्धिक विकास करायचा असेल तर मानसिक विकास करायचा असेल तर आपण पाहिलं आहे सायकोलॉजीमध्ये की प्रत्येक व्यक्तीचा जर विकास व्हायचा असेल तर प्रत्येक स्टेप दिलेला आहे. गर्भावस्था आहे त्यानंतर मग शैशवावस्था आहे नवजात अवस्था आहे पूर्व बाल्यावस्था आहे उत्तर बाल्यावस्था आहे. उत्तर बाल्यावस्थापर्यंत बालकांचा काय होतं चांगल्या पद्धतीने विकास होतो त्यांचा मेंदू एकदम ऍक्टिव्ह असतो. तुम्हाला माहिती असेल की आज जर बालकांचा एखादा जर प्रश्न जर विचार केला ते आपल्याला कधी काहीही प्रश्न विचारू शकतात हे विमान असंच का उडतं
हे टेबल असाच का बनला, म्हणजे त्यांचे प्रश्न एवढे क्रिएटिव्ह असतात की आपल्याला त्याचा आन्सर सुद्धा देता येत नाही. पण हे बालकांचं वय असं असतं की त्या वयात आपण जर योग्य आन्सर दिले बालकांना तर त्या बालकांचा काय होतं, चांगल्या पद्धतीने विकास होतो. म्हणून या सिच्युएशनमध्ये त्यांना, आता तुम्ही जर काचकाम एखादा काचाचा एक कारखाना आहे, त्यानंतर एखादा कापूस जिथं कापसापासून जिथं कापड तयार होतं ती एक एखादा कारखाना आहे, एखादा स्फोटक पदार्थ आहे जसं की फटाके आहे, अशा तिच्या ठिकाणी तुम्ही बालकाला जर ठेवत असेल कामाच्या ठिकाणी तर त्याचा साईड इफेक्ट बालकावर होऊ शकतं. कारण बालकांचं वय कोवळं वय आहे, साधं म्हणू शकतो आपण की ते एक विकासाचं वय आहे. त्यांचं एक बौद्धिक विकास करण्याचा आहे, शारीरिक विकास करायचा आहे, मानसिक विकास करायचं वय आहे. आणि तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये ते एक आर्थिकदृष्ट्या कुठेतरी मागास घटक आहे या कारणावरून त्या व्यक्तीवर तुम्ही काय करू शकत नाही, तर त्यांची हरासमेंट करू शकत नाही. ह्या गोष्टी काय केलेल्या आहेत, एक्सप्लेन केलेल्या आहेत. समजलं का प्रीती मॅडम? नसेल समजलं तर पुन्हा सांगते, सांगा. ओके, तोपर्यंत आपण बघू समोर बालकांचा विकास नैतिक दृष्टिकोनातून. आता बघा, बालकांचा काय, आता जे आपण वरील बाजू पाहिल्या, कोवळं वय ठेवून कारखान्याच्या ठिकाणी ठेवता येणार नाही, त्यांचा आर्थिकदृष्ट्या ते कुठेतरी सक्षम आहे, असक्षम आहे, या दृष्टीने त्यांचा फायदा घेता येणार नाही. आता तुम्हाला माहित असेल की जर आपण जर विचार केला तर आज आपल्याला पाहायला मिळतं की जे प्रौढ लोक असतात ते काय असतात, सक्षम असतात. सक्षम असतात म्हणजे आपण म्हणू शकतो त्यांची विचार करण्याची एक हे असतं, त्यांच्याकडे अवेलेबल असतं. अनेक लोक काय करायचे पूर्वी किंवा एक इंग्रजांच्या काळामध्ये पण आपण जर पाहिलं तर बालकांसाठी किंवा बालक 18 वर्षाच्या आतील लोक कमी कमी मजुरीवर काय करतात, काम करतात. आणि त्यातही आपल्या बालकांमध्ये किंवा एक जे 18 वर्षाच्या आतील लोकांमध्ये एकदम प्रचंड शक्ती असतं. आणि या शक्ती असल्यामुळे मग आपण कामाची जी काही दर्जा आहे, कामाचा दर्जा पण चांगला असतो आणि त्यानंतर आउटपुट पण चांगल्या पद्धतीने असतं. म्हणजे 1 तासामध्ये जेवढे बालक काम करू शकतात तेवढंच एका तासामध्ये जे काही पुरुष आपण काम करायला लावले, एखादी स्त्री जर आपण काम करायला लावली जे प्रौढ आहे, त्यांच्या तुलनेमध्ये बालक चांगल्याच पद्धतीनं काम करेल आणि त्यांची जे काही हे आहे वारंवारता म्हणू शकतो आपण, ते पण काय असते, मोठ्या प्रमाणात असते. मग ऑब्विसली एखादा कारखाना कामगार कायदा, एखादा जर कंपनी मालक असेल तर त्यांना काय अपेक्षित असतो की कमी वेळेमध्ये जास्त लोक जर आपल्याला, कमी वेळेमध्ये जर आपल्याला जास्त काम मिळत असेल, जास्त वस्तूचं उत्पादन जर होत असेल तर त्यांना फायदेशीरच ते ठरतं, कारण ते फायदेशीर असतं. आणि बालक असतं त्यांना काही गोष्टीचं नॉलेज नसतं, अशा वेळेस ते कमी पैशामध्ये सुद्धा काय करतात, काम करतात. मग म्हणून सांगितलेलं आहे की इथे की नैतिकता ठेवून आपण काय करायला पाहिजे, त्या व्यक्तीचा नैतिकतेचा किंवा याचा फायदा न घेता, त्याच्या कोवळ्या वयाचा फायदा न घेता बालकांचा मुक्तपणे विकास होण्यासाठी आणि जे काही सराउंडिंग आहे, आपलं जे वातावरण आहे, ज्यांच्या शाळा आहे, वेगवेगळ्या संस्था आहे आपल्या, म्हणजे धर्म नावाची संस्था आहे, शिक्षण नावाची संस्था आहे, कुटुंब नावाची संस्था आहे, एक वेगवेगळे समूह आहे, या माध्यमातून व्यक्तीचा फ्री माइंडने काय व्हावा, विकास व्हावा, यासाठी काय केलेलं आहे, इथं तरतुदी करून दिलेल्या आहे. म्हणजेच एखाद्याच्या नियंत्रणाखाली न येता, एखाद्याचा हरासमेंट न होता व्यक्तीचा मुक्त वातावरणामध्ये काय व्हायला पाहिजे, विकास व्हायला पाहिजे. अशा पद्धतीच्या ह्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत. ओके, ह्या तरतुदी समजल्या ना सगळ्यांना? ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. चला बघू पुढे. सगळ्यात महत्त्वाच्या तरतुदी आहे, नोट डाऊन करा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण आपल्या सोशल वर्कच्या एकदम कनेक्टेड ह्या बाबी आहे. बरोबर? आणि हे ॲक्टबद्दल थोडं थोडं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. डिटेल एक्सप्लेनेशन, डिटेल जर पाहिजे असेल तर मग तुम्ही थोडंफार काय करा, रीड करून घ्या. चला, याला कामगार कायदे, सॉरी, कंपनी कायदे म्हटल्या जातात. ओके, आणखी एक सांगायचं राहिलं, जो आपला 1948चा ॲक्ट आहे, कोणता, कारखाना कामगार कायदा 1948चा, कारखाना कामगार कायदा. या कायद्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आता की 10 लोक जर अवेलेबल असेल कामगार तर इथे हे प्रोव्हाइड केल्या जातं. म्हणजे जे काही विविध सोयी सुविधा आहे, स्वच्छतेसंदर्भात आहे, त्याचं स्त्रीचं वेगळं वॉशरूम असायला पाहिजे, पुरुषांचं वेगळं वॉशरूम असायला पाहिजे, सोबतच त्यांच्या विमाचं त्यांना संरक्षण असायला पाहिजे. जर एखादं सूतकताईचं काम केलं जात असेल किंवा मग तिथं कापड बनवलं जात असेल, त्यांना ग्लोव्ज वगैरे देणं आहे, किंवा मग त्यांच्या सुरक्षा, त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भाच्या तरतुदी आहे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी इथं लागू होतात काही कायदे. ओके, ही इथं 10 कामगार आहेत. सोबतच आपण सांगितलं की 500 जर तिथे लोक अवेलेबल असेल, 500 कामगार असेल तर तिथं मग कामगार कल्याण अधिकारी तिथं असायला पाहिजे. कामगार कल्याण अधिकारी असायला पाहिजे. सोबतच या कामगार कल्याण अधिकारी या कायद्यामध्ये आणखी एक महत्त्वाची तरतूद सांगितलेली आहे की
जिथे हे एवढे लोक अवेलेबल असतील तिथे पाळणाघराची सुद्धा व्यवस्था करून देण्यात यावी, की महिला काय होतं की महिलांना त्यांचे बाळ हे कुठे ठेवावं हे आता तुम्हाला माहिती आहे. दिवसेंदिवस न्यूक्लिअर फॅमिलीचं प्रमाण आपल्याला जास्त पाहायला मिळतं, की जसं म्हणजेच संयुक्त कुटुंब पद्धती न राहता आपण एक विभक्त कुटुंब पद्धती बऱ्याच लोकांनी बऱ्याच आपल्या समाजामध्ये स्वीकारलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कामाच्या ठिकाणी आपण बाहेर ठिकाणी येतो, आई वडील कुठेतरी गावाच्या ग्रामीण भागामध्ये राहते आणि शहराच्या ठिकाणी जाऊन एक पती आणि पत्नी आणि त्यांचं एक छोटं बाळ किंवा एक मुलगा किंवा एक मुलगी अशा पद्धतीने ते वास्तव्य करतात. अशा वेळेस पती कामावर जातात, इकडे पत्नी पण कामाला जाते आणि मग बालकांचं पालन-पोषण कोणी करायचं? हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. मग अशा काळामध्ये, अशा सिच्युएशनमध्ये बालकांसाठी पाळणाघराची सुद्धा व्यवस्था कंपनीमध्येच करण्यात यावी, अशी सुद्धा काय केलेली आहे तिथं तरतूद केलेली आहे. मग ही तरतूद जेव्हा केली, त्या तरतुदी अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे, की जर महिला असेल आणि महिलांना जर बाळ असेल, तर त्या बाळाला दिवसातून तिला 4 वेळा त्या बालकापाशी जाण्याची काय द्यावी? परवानगी द्यावी किंवा त्या पाळणाघरापर्यंत तिला जाता यावं. अशा सुद्धा काय केलेल्या आहे इथं तरतुदी केलेल्या आहेत. अशा ज्या काही कॉन्टॅक्ट्स असतात हे कॉन्टॅक्ट्स आपल्याला सर्वात महत्त्वाचे ठरतात. आता नंतर याच्यामध्ये आपण जर पाहिलं करंटमध्ये जर गोष्ट पाहिली तर सिक्कीम हे असं राज्य आहे किंवा सिक्कीम या राज्याने काय केलेलं आहे, तिथली जे न्यायव्यवस्था आहे, उच्च न्यायालय आहे, उच्च न्यायालयाने हे एक करंट मुद्दा आहे, तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. सिक्कीम या राज्याने हायकोर्टमध्ये जे काही महिला न्यायाधीश आहे, हायकोर्टमध्ये महिला न्यायाधीशांना किंवा महिला सदस्य असो किंवा महिला न्यायाधीश असो यांना MC म्हणजेच पिरियड्सच्या काळामध्ये 3 दिवसाची रजा घोषित केलेली आहे, ते पण विथ पेमेंट. आता हे देण्यामागचा पण उद्देश त्यांना माहीतच होतं किंवा त्यांनी, कारण की तो काळ असा असतो की त्या काळामध्ये महिला चांगल्या पद्धतीने सक्षम पद्धतीने काम करू शकत नाही, कुठेतरी शारीरिक त्यांना थकवा आलेला असतो, मानसिक थकवा आलेला असतो आणि अशा काळामध्ये त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांना एक विश्रांतीची गरज असतं. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सिक्कीम या राज्याने काय केलं आहे, सिक्कीम या राज्याने म्हटल्यापेक्षा न्यायव्यवस्थेने तिथं हा कायदा लागू केलेला आहे. तिथल्या न्यायाधीश पिरियड्सच्या काळामध्ये 3 दिवस जरी गेल्या नाही तरीही त्यांना काय मिळतं, तर त्यांना विथ पेमेंट त्यांना ते सुट्टी मिळत असतं. हे काय करावं महत्त्वपूर्ण तुम्ही लक्षात ठेवा. ही करंट बेस आहे, अलीकडच्या 2024 मध्ये झालेली घटना आहे आणि आपला सोशल जे काही आहे सिलेबस त्याच्याशी कनेक्टेड हे 22 आहे. ओके, आता आपण बघूया आर्टिकल नंबर 40. आर्टिकल मध्ये 40 मध्ये काय आहे बघा, ग्रामपंचायत, ग्रामपंचायतची रचना. आता बघा, खेड्याकडे चला किंवा मग खेड्याचा विकास करा, हे एक महत्त्वपूर्ण काम किंवा हे महत्त्वपूर्ण एक स्लोगन आपण कोणी म्हटलेलं आहे, तर महात्मा गांधींनी. त्यांचा उद्देश हा होता की खेड्यामध्ये गेल्याच्या नंतर खेड्यामध्ये आपुलकीची भावना असते. त्यानंतर खेड्यामध्ये आजही आपण जर विचार केला तर खेड्यामध्ये गेल्याच्या नंतर एकही पाहुणा उपाशी राहणार नाही. कधीही मधामध्ये गेला किंवा सकाळी गेला, शेवटी गेला, संध्याकाळी गेला, कधीही गेलं तरी व्यक्तीचं पोट भरल्याशिवाय बाहेर येत नाही. पण शहराच्या ठिकाणी तेवढी आपुलकीची भावना नसतं, तेव्हा काही अशा काही गोष्टी असतात. सोबतच ग्रामीण भागामध्ये हस्तउद्योग मोठ्या प्रमाणात आहे. गावातील लोकांच्या गरजा गावातच चांगल्या पद्धतीनं काय केल्या जातं, म्हणजे पुरेशा किंवा संपन्न केल्या जातं. यासाठी आपण म्हणू शकतो की ग्रामपंचायत ही जी संकल्पना आहे, ही जर महात्मा गांधीजीची एक संकल्पना त्यांना वाटत होतं की ग्रामपंचायत असायला पाहिजे, म्हणून स्वयंपूर्ण खेडी आहे किंवा मग खेड्याकडे चला अशा पद्धतीचे स्लोगन हे महात्मा गांधीजीने म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग ही ग्रामपंचायतची रचना होण्यामागचं कारण काय होतं, की आपल्याला काय करायचं आहे, सत्तेचं विभाजन करायचं आहे. एकाच व्यक्तीकडे केंद्र सरकारकडे सर्व संपूर्ण बाबी देऊन चालणार नाही किंवा राज्य सरकारकडे संपूर्ण बाबी देऊन चालणार नाही, तर यामध्ये सत्तेचं काय झालं पाहिजे, विभाजन व्हायला पाहिजे. या उद्देशाने मग आपण ग्रामपंचायतची काय केली आहे, स्थापना केलेली आहे. आर्टिकल नंबर काय आहे यामध्ये 40 दिलेलं आहे. आता याच्या अंतर्गत विविध तरतुदी आहे. त्या तरतुदीचा मला तरी असं वाटत नाही तुम्हाला प्रश्न सेटला येईल, पण नेटला त्याचा एक्झाममध्ये प्रश्न येऊ शकतात. तर ते तुम्हाला मी थोडं हार्ड जाईल, थोडं डोक्याच्या वर जाईल, पण तुम्ही काय करा, आज जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला उद्या ते चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. बघा, ग्रामपंचायतची रचना, कायदे पण वेगवेगळे आहे. आता सदस्य ग्रामसभा किती घेतल्या जातात काही माहिती आहे का तुम्हाला? सॉरी, मी ग्रामपंचायत लिहिलं होतं, नाही तर ग्रामपंचायत नाही पाहिजे, तिथं ग्रामसभा पाहिजे.
सॉरी बाय मिस्टेक झाली माझी, ग्रामसभाबद्दल तिथं डिस्कस केलेला आहे. आता ओके बघा, मी काय सांगते तुम्हाला, आता सद्यस्थितीत किती ग्रामसभा होतात आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कायदा आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत, कोणी सांगा मला किती होतात तर? महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा 1958. आणि यामध्ये आता काय झालेले आहे, दुरुस्ती झालेली आहे. 2012 मध्ये याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आली. ओके, कोणी सांगाल का किती होतात तर ग्रामपंचायत ग्रामसभा किती होतात महाराष्ट्रामध्ये? बघा 2012 सद्यस्थितीमध्ये 4 ग्रामसभा होतात. 2 ऑक्टोबरला एक ग्रामसभा होत होती, ती ग्रामसभा आपण आता रद्द केली आहे. आणि जेव्हा आपण अर्थसंकल्प सादर करतो तेव्हा त्याच्यानंतर ते लगेच घ्यावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर 2 आपले राष्ट्रीय सण आहे, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी, आणि एक असते 1 मे. अशा 4 वेळेस काय केलं जातं आपल्या इथं, ग्रामसभा घेतल्या जातात 2012च्या कायद्यानुसार. म्हणजे हे जे की 1958चा कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत आपण 2012 मध्ये अमेंडमेंट केलेल्या आहे. आणि हे सांगितले आहे की 4 वेळेस काय करायचे आहे, ग्रामसभा घ्यायच्या आहे. आता तुम्हाला ते मी तरतुदी थोडं ओव्हरलुक करून देते. 243 मध्ये दिलेल्या ग्रामपंचायत ग्रामसभेबद्दल तरतुदी आहे. आर्टिकल नंबर 243. थोडं हेवी होईल पण थोडं लक्षात ठेवण्याचा काय करा, प्रयत्न करा. मलाही माहिती नाही, मला आठवते की नाही तर बघा. रचना, आरक्षण, खूप दिवसापूर्वी मी पण रीड केलेलं होतं. जबाबदाऱ्या, सॉरी कार्यपद्धती म्हणू शकतो, कार्य. त्यानंतर एफ अपात्रता, त्यानंतर जी जबाबदाऱ्या, म्हणू शकतो एक जबाबदाऱ्या. एच टॅक्स, कर म्हणू शकतो आपण याला. इन्कम टॅक्स, वित्त आयोग. आय, जे, के, एल, एम आणि ए. 243 अंतर्गत येणाऱ्या विविध तरतुदी आहे या. जे म्हणजे लेखाजोखा ठेवणे, लेखाजोखा. के म्हणजे कचरा, लक्षात ठेवायचा कचरा. म्हणजे ही आपली एक ट्रिक्स आहे बरं, आपल्याला काही असं हे करायचं नाही आहे. कचरा म्हणजे काय होते, निवडणुका. एफ म्हणजे फेल्युअर, लक्षात ठेवायचं, फेल्युअर म्हणजे अपात्रता. हे लक्षात ठेवण्याचा एक ट्रिक्स आहे. आपल्याला असं नाही आहे, आपला विरोध नाही आहे कशाला, काय आहे, निवडणुका. विशिष्ट प्रदेशाला विशिष्ट कायदे लागू असणे म्हणजे एल, म्हणजे केंद्रशासित प्रदेशाला म्हणू शकतो. तिथं विशिष्ट कायदे लागू नसणे. अशा पद्धतीच्या काय आहे, विविध तरतुदी दिलेल्या आहे. आणखी 1-2 आहे इथे. आय थिंक मला असं वाटतं की जी मध्ये समथिंग, ओ मध्ये, एन मला कन्फर्म आठवत नाही आहे. ओ मध्ये काय आहे, निवडणुकीचा हस्तक्षेप नको. निवडणूक आयोगाचा यामध्ये काय असतं, सॉरी निवडणूक नाही तर न्यायालयाचा हस्तक्षेप नाही. न्यायालयाचा हस्तक्षेप नको, हस्तक्षेप नको. ग्रामपंचायतच्या निवडणुका होतात, पण तुम्हाला माहिती आहे का, जर वादविवाद निर्माण झाले तर आपल्याला न्यायालयात जाता येत नाही. तर हे जे काही समस्या असते, हे समस्या निवडणूक आयोग आहे, जे राज्य निवडणूक आहे, बरोबर आहे, राज्य निवडणूक आयोगच काय करत असतात, हे सॉल्व्ह करत असतात. तुम्हाला मी त्याच्याही बद्दल काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे, राज्य निवडणूक आयोगाबद्दल. ओके, ए म्हणजे नाही का, स्थापना वगैरे दिलेली आहे यामध्ये. आता लक्षात ठेवा, बरोबर.
सी मध्ये रचना वगैरे दिलेली आहे. डी मध्ये आरक्षण कसं लक्षात ठेवायचं म्हणजे डिस्ट्रीब्यूट केलं आरक्षण. ई म्हणजे त्यांची जबाबदारी. त्यानंतर एफ म्हणजे फेरीवर लक्षात ठेवायचं. जी म्हणजे जबाबदाऱ्या लक्षात ठेवायचं. एच म्हणजे टॅक्स, हाय टॅक्स लक्षात ठेवायचा, हाय टॅक्स. ओके. त्यानंतर आय लक्षात ठेवायचं, इन्कम म्हणजेच वित्त आयोग, जे आर्टिकल नंबर 240 अंतर्गत काय केलं जातं, स्थापन केलं जातं. लेखाजोगा जे आहे हे 280 अंतर्गत केंद्रामध्ये केलं जातं. वित्त आयोग राष्ट्रपती करत असतात. लेखाजोगा तुम्हाला माहिती आहे कॅगचं काय काम असतं की ऑडिटिंग करणं आणि अकाउंटिंग करणं हे कॅगचं काम असतं. राज्य लेवलवर आहे ते राज्य लेवलवर अकाउंटिंग आणि जे काही अकाउंटिंग आहे किंवा मग ते आपण म्हणतो लेखाजोखा ठेवण्याचं काम हे कोणाचं असतं, कॅगचं असतं. ह्या जे काही बाबी आहे नेमकं किती खर्च झाला, कुठे खर्च झाला, या बाबीची तरतूद करून ठेवणं किंवा ह्या बाबी सांगणं हे काय लेखाजोखा अंतर्गत येतं. हे म्हणजे कचरा लक्षात ठेवायचा, निवडणुकीचा काय झालेला आहे, कचरा झालेला आहे असं लक्षात ठेवण्यासाठी आहे. निवडणुका राज्य निवडणूक आयोगाच्या स्थापना याच्या अंतर्गत येतं. त्यानंतर काही तरतुदी केंद्रशासित प्रदेशाला लागू असणे आणि काही लागू नसणे. आता हे कसं कुठे लागू पडतात की तुम्हाला माहिती आहे की जो 7 सिस्टर आहे ज्यामध्ये आपण म्हणू शकतो की आसाम आहे, अरुणाचल प्रदेश आहे, नागालँड आहे, मेघालय आहे, मिझोराम आहे, मणिपूर आहे, हे काय आहे 7 सिस्टर भाग आहे. इथली व्यवस्था, इथली शासन व्यवस्था वेगवेगळ्या पद्धतीची आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं की जसं कोलाम आहे, आदिवासी आहे, हे आहे जे आपण म्हणू शकतो पीव्हीटी जी आहे ज्याला प्रिमेटिव्ह ट्राईब्स ग्रुप्स आपण म्हणतो. त्यानंतर गडचिरोलीचा भाग आहे. तिथे तुम्हाला माहिती आहे की देवाजी तोफा नावाच्या व्यक्तीने काय केलेलं आहे, आमच्या गावामध्ये आम्ही सरकार अशा पद्धतीने त्यांनी घोषणा केलेली आहे की आमचा राज्यकारभार आम्हीच पाहिला, आमच्या निवडणुका कशा घ्यायच्या, आमच्या याच्यामधलं कशा पद्धतीनं चालवायचं हे आम्हीच ठरवण. त्यानंतर पंचायत विस्तार अधिकारी पेसा नावाचा कायदा आहे 1995चा 96चा आहे. त्यांच्या अन्न त्यांचं जे काही आहे जल जमीन त्यांच्या संदर्भात संपूर्ण तरतुदी हे त्यांच्या अंतर्गत ठरवल्या जातात. मग अशा ठिकाणी हे जे काही 1958चा जो आपला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आहे हा लागू होत नाही. त्यानंतर त्यामध्ये झालेल्या तरतुदी सुद्धा तिथं काही गोष्टीमध्ये लागू होत नाही. जिथे लागू होतात काही गोष्टीमध्ये लागू सुद्धा होत नाही. आता सुरुवातीला जर आपण पाहिलं की आपल्या भारतामध्ये कोणताही कायदा झाला तर जम्मू काश्मीरमध्ये लागू होत नव्हता, कारण तिथे 370 अंतर्गत त्यांचे स्पेशल राईट्स त्यांना दिलेले होते. परंतु आपण काय केलेले आहे 370 2019 मध्ये 31 ऑक्टोबर 2019 मध्ये ते काढून टाकलेला आहे. त्यांचे स्पेशल राईट्स आपण काढून घेऊन आपल्या भारतामध्ये त्यांना काय केलेलं आहे म्हणजे भारताचेच कॉन्स्टिट्यूशन त्यांना आता लागू होत असतं. अशा पद्धतीच्या काही तरतुदी आहे. तुम्ही वर काही गोष्टी लक्षात ठेवा, एवढं डीपमध्ये विचारत नाही, फक्त यामध्ये जे आरक्षण आहे ते आरक्षण तुम्ही आपल्या समाजाच्या किंवा आपल्या याच्यानुसार म्हणजे समाजकार्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरतं म्हणून ते तुम्ही एवढं लक्षात ठेवा. एवढ्या बाकी गोष्टी लक्षात नाही ठेवल्या तरी चालेल. आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पक्ष पद्धत नसतं, बरोबर आहे, हे सुद्धा लक्षात ठेवण्याचा काय करा प्रयत्न करा. ओके. हे झालं ग्रामपंचायत. मग ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेमध्ये विविध काय केलं जातं. महाराष्ट्र हे असं राज्य आहे की जिथे महिला सभा घेतल्या जातात. तुम्हाला माहिती असेल की जेव्हा ग्रामसभा पार पडतात तर ग्रामसभेच्या आदल्या दिवशी महिलांची सभा घेतली पाहिजे अशा पद्धतीची काय केलेली आहे तरतूद केलेली आहे. ती सर्वात प्रथम महाराष्ट्र या राज्याने काय केलेली आहे तरतूद केलेली आहे. एका वर्षात 4. ठीक आहे. थँक्यू आन्सर दिला. प्रीती मॅडम, आरुषी मॅडम. 4 आहे, बरोबर आहे, पण 2 ऑक्टोबरची जी आहे ना ते 2 ऑक्टोबरच्या याच्यामध्ये चेंज केलेलं आहे. ते 2 ऑक्टोबरला घेतल्या जात नाही, तर एक वित्तीय वर्ष संपल्याच्या नंतर समथिंग असं काहीतरी तरतूद केलेली आहे. त्यामध्ये थोडं चेंजेस आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. मी तुम्हाला काय सांगणार होते, आर्टिकल नंबर आपल्याला 40 ग्रामपंचायत संदर्भात ग्रामसभेबद्दल आपण पाहिलेलं आहे. महिलांची ग्रामपंचायत घेणं, ग्रामसभा घेणं हे काय महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की आपण काय केलेलं आहे महिला ग्रामसभा घेणं. ते पण जेव्हा सार्वजनिक ग्रामसभा घेतल्या जातात त्याच्या आदल्या दिवशी महिलांची ग्रामसभा घेणं गरजेचं आहे. कारण अशी सिच्युएशन होतं की महिला सार्वजनिक प्लेसमध्ये बोलत नाही. मग महिला एकत्र आल्यानंतर त्यांच्या ज्या समस्या आहे, त्यांना काय आवश्यक आहे गावामध्ये किंवा काय महत्त्वपूर्ण तरतुदी करणं गरजेचं आहे, या गोष्टी विचारात घेऊन त्यांची एक महिला सभा घेतली पाहिजे. आणि सभा घेतल्याच्या नंतर त्या तरतुदी जे उद्या होणारी जी काही ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतमध्ये ते मांडायला पाहिजे. अशा पद्धतीच्या बाबी केलेल्या असतात. मग तुम्हाला माहिती असेल की ग्रामपंचायत अंतर्गत महिला ग्रामपंचायत होते तेव्हा तिथे मग दारूबंदी संदर्भात मागणी केल्या जातं किंवा मग विविध काही बाबी असतात त्या बाबी संदर्भात मागणी करत असतात. ओके. अशा पद्धतीचा आता आर्टिकल नंबर 40 आपल्याला पाहायला मिळतं. त्यामध्ये आणखी विविध तरतुदी आहे. 73वी घटना दुरुस्ती आहे, 74वी घटना दुरुस्ती आहे. यामध्ये एक्सप्लेन करायला गेलं तर खूप काही आहे.
मध्ये मग महिलांना किती टक्के आरक्षण दिलेलं आहे, 33% दिलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. त्यानंतर मग आपण आणखी सांगू शकतो की एल सिंघवी नावाची समिती होती, जी 1986ला आलेली होती. 1986ला आल्याच्या नंतर एल सिंघवी समितीने ग्रामपंचायत असो, म्हणजे शहरी ग्रामपंचायत शहरी स्थानिक स्वराज्य असो की ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था असो, यांना काय द्यावं, एक घटनात्मक दर्जा द्यावं अशा पद्धतीने तरतूद त्यांनी केलेली होती. हा सगळा भाग पॉलिसी अंतर्गत त्यांच्या स्थानिक स्वराज्य अंतर्गत ते बाबी नमूद केलेला. आता बघा, आपण बघू आता आर्टिकल नंबर 31. तुम्हाला 73वी घटनादुरुस्ती आणि 74वी घटनादुरुस्ती सांगायची का? त्यामध्ये तेवढं काही नाही, फक्त तुम्हाला एक बायफर्केशन करून देते मी, माहिती असावं. 73वी घटनादुरुस्तीमध्ये काय सांगितलेलं आहे आणि 74वी घटनादुरुस्तीमध्ये काय सांगितलेलं आहे. 73वी घटनादुरुस्ती आणि 74वी घटनादुरुस्ती 1992. हे पण काय 1992. बघा आता, याच्यापूर्वी पण काय झाले, अनेक प्रयत्न झाले की ग्रामपंचायतला, पंचायत समितीला, जिल्हा परिषदला किंवा मग यांना काय द्यावं, तुम्ही घटनात्मक दर्जा देण्यात यावा. परंतु 65व बिल आहे, 65वी घटनादुरुस्ती आहे किंवा मग 65वी आहे, 64वी घटनादुरुस्ती आहे, जी राजीव गांधीच्या काळामध्ये झालेली होती. त्याही बाबी त्यांनी अनेकदा सांगितलं की आपल्याला काय करायला पाहिजे, घटनात्मक दर्जा द्यायला पाहिजे, पण घटनात्मक दर्जा भेटलेला नव्हता. बघा, 73वी घटनादुरुस्ती 1992, यामध्ये ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था याच्या संदर्भाच्या तरतुदी केलेल्या आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, मग त्यामध्ये काय येतात, ग्रामपंचायत स्वराज्य संस्था, यामध्ये शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, बघा यामध्ये मग ग्रामपंचायत हेरार्कीनुसार जर आपण पाहिलं तर ग्रामपंचायत हे एक खालचा भाग म्हणून पाहिलं जातं, आपण जरी वरती लिहिलं असेल तरी. त्यानंतर पंचायत समिती, त्यानंतर जिल्हा परिषद, अशी काय असते यांची हेरार्की असते. इथे नगरपंचायत. आता इथे कसा प्रश्न बनतो बघा, नगरपंचायत, नगरपालिका, पालिका आणि महानगरपालिका. बघा, नगरपंचायत मध्ये कसा प्रश्न बनतो, जेव्हा नगरपंचायत, आपल्याला माहिती आहे ग्रामपंचायतचं जे रूपांतर आपल्याला नगरपंचायत मध्ये जर होत असेल, त्याला एक संक्रमणशील भाग आपण म्हणतो, संक्रमणशील एरिया. ज्या ठिकाणी 75% लोक काय करत असेल, शेतीवर अवलंबून असेल, त्यांना आपण त्या ठिकाणी आपण त्याला ग्रामीण भागच म्हटल्या जातं. पण ग्रामीण भागातून जर इथं रूपांतर होत असेल कशामध्ये, शहरी भागामध्ये, म्हणजेच नगरपंचायतमध्ये जर रूपांतर होत असेल तर आपण त्याला म्हणू शकतो की जर लोक 75% लोक जर याच्यावर जर काम करत असेल, कशावर, तर शेतीवर निर्भर न राहता ते एखाद्या कंपनीमध्ये काम करत असेल, एखाद्या सेवा क्षेत्रामध्ये काम करत असेल, तर अशा वेळेस आपण काय म्हणू शकतो, ते एक नगरपंचायतमध्ये त्याचे रूपांतर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग यांचं प्रत्येकांचे काम ठरलेलं आहे, यांचे सीईओ ठरलेले असेल. ग्रामपंचायतमध्ये सीईओ म्हणून ग्रामसेवक काम करत असतात, सॉरी सीईओ नाही तर एक सचिव म्हणून काय करत असतात, तर ग्रामसेवक काम करतात. पंचायत समितीवर बीडीओ काम करतात, ज्याला आपण ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणतो. त्यानंतर जिल्हा परिषद आपल्याला माहिती आहे की जे सीईओ आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, हे एक काय करतात, एक सीईओ म्हणून काम करतात, एक प्रशासकीय अधिकारी म्हणून ते काम करत असतात. तसंच ग्रामपंचायतचं मुख्य सरपंच असतात. त्यानंतर पंचायत समितीमध्ये जे अध्यक्ष आहे, सभापती आहे, ते असतात. आणि जिल्हा परिषदेवर काय असतात, सभापती असतात. त्यांचा कार्यकाळ असा, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे जे अध्यक्ष असतात त्यांचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ असतो. ग्रामपंचायतचे जे सरपंच असते यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. त्यानंतर अलीकडच्या काही दिवसापूर्वी जे आहे सरपंचाची निवडणूक ही काय असायला पाहिजे, डायरेक्ट घ्यायला पाहिजे, असं पण तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. मग त्याही गोष्टी महत्त्वपूर्ण इथं ठरत होत्या. हे यामधल्या तरतुदी आहे, एवढं लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, असायला पाहिजे माहिती नेमकं. पण हां, ओके, यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, 7 ते 17, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जिथली लोकसंख्या 1501 ते 3000
एवढी जर लोकसंख्या असेल तर तिथे 7 लोक काम करेल, म्हणजे स्वतःची बॉडी असेल. आपल्या गावामध्ये बॉडी असते, ग्रामपंचायत बॉडी, बरोबर आहे. त्यानंतर 3000 ज्या ठिकाणी लोकसंख्या आहे 3000 ते 4500 तिथं 9 बॉडी असेल, त्यांची 9ची बॉडी असेल. 4500 एक तू जर इथं ना 1500-1500चा काय करायचा फरक हे करायचं आणि तिथून ते सांगायचं. इथं 11ची बॉडी असेल मग, आणि शेवटी 15 आहे आणि 17 आहे. 7500च्या वर जिथे लोक राहत असेल तर इथे काय असेल, आपल्याला 17ची बॉडी पाहायला मिळते. आता तुमच्या गावामध्ये किती लोकसंख्या आहे यावरून तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा की तुमच्या गावामध्ये कितीची बॉडी आहे. माझ्या गावामध्ये 9ची बॉडी आहे, म्हणजे मला समजेल की माझ्या गावामध्ये 3000 ते 4500 काय आहे लोकसंख्या आहे. अशावरून त्यांची बॉडी ठरलेली असते, किती लोकांनी सदस्य किती असावं काय असावं हे तिथं ठरलेलं असतं. ह्या झाला ग्रामीण स्वराज्य संस्थेचा भाग. त्यानंतर 73वी घटनादुरुस्तीनुसार महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 33% आरक्षण दिलेलं होतं. ओके, मग आता तुम्हाला आणखी प्रश्न पडलेला असेल की आता जे मिळालं 33% आरक्षण आहे हे कशाच आहे. तर जे आता नवीन झालेली घटनादुरुस्ती आहे, नवीन झालेला जो काही नारी शक्ती विधेयक आहे, या नारी शक्ती विधेयक 126 नुसार आपल्याला लोकसभा आणि विधानसभेमध्ये काय मिळालं आहे तर 33% आरक्षण मिळालेलं आहे. कारण लोकसभेमध्ये जर आज आपण पाहिलं तर 75 महिला आता सदस्य, 545 पैकी केवळ 75 महिला काय आहे तिथं खासदार आहे. ओके, म्हणून ते देणं गरजेचं होतं. म्हणून 33% आरक्षण आपण नारी शक्ती विधेयक बिल, जी नवीन संसद तयार झाली त्या नवीन संसदेमध्ये पहिलं मांडणारं बिल म्हणजेच नारी शक्ती विधेयक बिल, ज्याला आपण 126वी घटनादुरुस्ती आपण म्हणत असतो. ओके, ह्या गोष्टी त्या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतात. शहरी भागाच्या अंतर्गत 74वी घटनादुरुस्ती पाहायला मिळते. त्या अंतर्गत महानगरपालिका एक छावणी मंडळ आहे, ह्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात. बघा, आर्टिकल 41. आधी कधी ऐकलं असं, रीड केलं असेल तर आठवण्याचा प्रयत्न करा. आर्टिकल नंबर 41. कामाचा, शिक्षणाचा, अधिकार म्हणू शकतो किंवा सामाजिक सुरक्षा. सामाजिक सुरक्षा एक हॉलिस्टिक ऑपरेशन आहे, लक्षात ठेवा. सामाजिक सुरक्षा महत्वपूर्ण तरतूद आहे. बघा, आर्टिकल नंबर 41 मध्ये सांगितलेलं आहे की सामाजिक सुरक्षा. आता सामाजिक सुरक्षा किंवा कामाचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार या अंतर्गत आपल्याला मिळायला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या उपजीविकेसाठी काम मिळायला पाहिजे. मग तुम्हाला माहिती आहे, जर काम मिळत नसेल तर मग वेगवेगळ्या काय आहे, बेरोजगारीच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत, ज्यामध्ये छुपी बेरोजगारी आहे, संरचनात्मक बेरोजगारी आहे, चक्रीय बेरोजगारी आहे, सुशिक्षित बेरोजगारी आहे. असे वेगवेगळे बेरोजगारीचे प्रकार आपल्याला पाहायला मिळते. बेरोजगारीचं मोजमाप कोण करत असते तर नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन हे काय करतं, बेरोजगारीचा अहवाल तयार करत असते. नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन किंवा ऑफिस म्हणू शकतो, ऑर्गनायझेशन नाही ऑफिस. हे याच्यावर फुल फॉर्म पण विचारू शकते आपल्या एक्झाम मध्ये. तर मग जेव्हा बेरोजगारीचं मापन करते तेव्हा URL, त्यानंतर CWL आणि एक काय आहे वीकली आणि करंटली आणि डे. ओके, CD याचे आहे फुल फॉर्म आहे. यामध्ये लक्षात ठेवा की 365 दिवसाचा जेव्हा अभ्यास केला जातं किंवा 365 एक वर्षाचा जिथं अभ्यास केला जातं तेव्हा URLचा इथं युनिवर्स असं काही समथिंग आहे ते तिथं अभ्यास केला जातं. त्यानंतर वीकली, आठवड्यातून जर आपल्याला
एक दिवस जर काम आठवड्यातून 1 तास जरी काम मिळत असेल तर त्याला बेरोजगार समजले जाणार नाही, असं CW या कन्सेप्टमध्ये सांगितलेलं आहे. आणि CD नावाची जी कन्सेप्ट आहे तर त्या कन्सेप्टमध्ये सांगितलेलं आहे की पर डे म्हणजे एका दिवसातून जर 4 तास काम मिळत असेल तर तुम्ही बेरोजगार नाही. अशा पद्धतीनं नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस 3 आधारावर काय केलं जातं, आपल्या बेरोजगारीचं मापन करत असते. ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा. मग त्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे, श्रमशक्ती वगैरे. ओके, एक मिनिट, मॅसेज आलेला आहे. नॅशनल सॅम्पल नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस. ओके, काय पाहिजे आरुषी मॅडम, काय सांगायचं काय होतं? नॅशनल नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस ऑफिस आहे ऑफिस. आता त्यातही त्यामध्ये हे झालेलं आहे, त्यांचं NSO म्हणूनच आता कन्सिडर केलं जातं. चेंजेस झालेला आहे थोडाफार यामध्ये, हे पण तुम्ही लक्षात घ्या. ओके, कामाची सुरक्षा. आपण बघा कुठे कुठे गेलो, छुपी बेरोजगारी आहे, त्याच्यावर काम केलं जातं. जर असं सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्हाला जर प्रश्न आला, असा प्रश्न येऊ शकतो की बेरोजगारी, भारतामध्ये बेरोजगारी आहे, तर बेरोजगारी आपल्याला 2011च्या जनगणनेनुसार समथिंग 6 पॉईंट समथिंग की 10 पॉईंट समथिंग आहे, असं काहीतरी पर्सेंटेजमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आता इथं लक्षात काय घ्यायचं आहे, खालीलपैकी बेरोजगारीचं मापन नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस हे कशा अंतर्गत केल्या जातं? पर डे नुसार करतात, पर वीक नुसार केल्या जातं, पर मंथ नुसार केल्या जातं आणि पर इयर नुसार केल्या जातं. मग वरीलपैकी सर्व बरोबर आहे की ABC बरोबर आहे की BC बरोबर आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे. यामध्ये मंथली काय केलं जात नाही, तर वीकली म्हणजे वीकली मापन केलं जातं, डेली मापन केलं जातं आणि 365 म्हणजे इयरली मापन केल्या जातं. पण मंथली बेरोजगारीचा दर काढला जात नाही, असा प्रश्न येऊन गेलेला आहे आणि विचारला जाऊ शकते. ओके ओके, बरोबर आहे ना? थँक्यू. बघा, अशा पद्धतीने काय केलं जातं, हे विचारल्या जातं. आता बघा, सामाजिक सुरक्षा आहे, कामाचा शिक्षणाचा अधिकार आहे. आपल्या भारत देशामध्ये वृद्ध, ज्याला आपण ओल्ड एज म्हणतो, त्यानंतर महिला पूर्वीपासूनच आपण मागासलेल्या म्हणून कन्सिडर केल्या जातं, त्यानंतर बालक आहे, त्यानंतर आहे HIV एड्सग्रस्त रुग्ण आहे, सिकल सेलग्रस्त रुग्ण आहे, सिकल सेलग्रस्त रुग्ण आहे, त्यानंतर दिव्यांग पर्सन आहे, म्हणजे यामध्ये आपण म्हणू शकतो. त्यानंतर आपण LGBT कम्युनिटी पण यामध्ये काय करू शकतो, LGBT प्लस ही कम्युनिटी सुद्धा आपण यामध्ये कन्सिडर करू शकतो. समाजामध्ये हे मागास म्हणून काय केलं जातं, कन्सिडर केल्या जातं. वृद्धांचा विकास करायचा आहे, महिलांचा विकास करायचा आहे, बालकांचा विकास करायचा आहे. त्यानंतर HIV ग्रस्त विविध आजाराने, जे आजार काय आहे की आपण म्हणू शकतो की दिवसेंदिवस ते आजार एक जुनाट आजार आहे, ज्याला आपण क्रोनिक आजार म्हणतो असतो. हे आजार दिवसेंदिवस व्यक्तीवर काय करतात, एक त्यांचं जीवन जगणं कुठेतरी कठीण करून टाकतात. या सिच्युएशनमध्ये गव्हर्नमेंटचं काम त्यांना काय करायला पाहिजे, सामाजिक सुरक्षा प्रोव्हाइड करायला पाहिजे. म्हणून 1999 काय आहे, वृद्ध वर्ष म्हणून साजरं केलेलं जातं. आता विविध पॉलिसी रन केल्या जातात वृद्धांसाठी, ओल्ड एजसाठी. तुम्हाला माहिती असेल, प्रश्न विचारलेला आहे. आता या असा प्रश्न विचारताना डायरेक्ट तुम्हाला असं विचारलं, वृद्ध म्हणजे काय आणि काय, असं प्रश्न विचारत नाही. त्यामध्ये आहे हेल्थ इंडिया, ओल्ड हेल्थ इंडिया, आय थिंक समथिंग ओल्ड एज इंडिया, ओल्ड एज इंडिया ही नावाची एक संस्था आहे. यावर काय केलं झालंय, हेल्थ इंडिया यावर काय केलं झालंय, प्रश्न विचारलेला आहे. आता तुम्ही काय लक्षात ठेवा, प्रश्न विचारलेला आहे की ही संस्था कशा संदर्भात काम करते. आपल्याला माहिती नसते तर आपण काहीही आन्सर क्लिक करून रिटर्न येतो आणि आपला मार्क्स जातो. वृद्धांसंदर्भात काम करणारी ही एक संस्था आहे. आणखी याच्यासोबत असणारी एक संस्था आहे, त्या संस्थेचा तुम्ही अभ्यास करा आणि तुमचे आता एवढंच विचारलेलं आहे की ही संस्था कशा संदर्भात काम करते. पण याच्यानंतर कशावर अभ्यास करायचा की ही संस्था आता कधी स्थापन झालेली आहे, याचं व्याप्ती कुठपर्यंत आहे, याचं हेडक्वार्टर कुठे आहे, अशा पद्धतीने तुम्ही काय करा, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. वृद्धासंदर्भात मग आपण राजीव गांधी योजना आहे, इंदिरा गांधी योजना आहे, त्यानंतर मग आपल्याला माहिती आहे श्रावणबाळ योजना आहे. ही योजनाच्या माध्यमातून त्यांना सुरक्षा प्रोव्हाइड केल्या जातं की एकल महिला आहे, त्यानंतर मग घटस्फोटित महिला आहे, त्यानंतर सांगू शकतो आपण की विधवा आहे, परित्यक्त्या महिला आहे. या महिलांना संरक्षण देण्यासाठी आणि वृद्ध असणाऱ्या लोकांसाठी काय केलं जातं, विविध योजना देऊन त्यांना संरक्षण प्रोव्हाइड केल्या जातं. राजीव गांधी योजनेअंतर्गत 600 रुपये महिलांना किंवा त्या व्यक्तींना जे काही विधवा आहे किंवा यांच्यासाठी ते प्रोव्हाइड केल्या
जातं. आता महाराष्ट्रामध्ये हे लक्षात ठेवा, वृद्ध कशाला म्हणावं हे पण एक प्रश्न आहे. तुमच्या दृष्टिकोनातून वृद्ध तुम्ही कशाला म्हणतात? वृद्ध कशाला म्हणावं? आपली कन्सेप्ट वेगळी आहे, आपल्या अभ्यासानुसार कन्सेप्ट वेगळी आहे आणि वैचारिक दृष्टिकोनातून जर अभ्यास केला तर काय आहे, कन्सेप्ट वेगळी आहे. बघा, जर आपण हॉलिस्टिक अप्रोचने विचार केला आणि एक वैचारिक दृष्टिकोनातून अभ्यास केला तर आपण असं म्हणू शकणार नाही की जे विचाराने थकलेले आहे, मानसिक थकलेले आहे, शारीरिक थकलेले आहे त्यांना आपण वृद्ध म्हणू, असं हॉलिस्टिक ऑपरेशन म्हणू शकणार नाही. कारण तुम्हाला माहिती असेल की जेव्हा आता रतन टाटा आहे, त्यानंतर महात्मा गांधी जे आहे किंवा इतरही वयोवृद्ध जसं की महर्षी धोंडो केशव कर्वे आहे, त्यांनी तर 100वी पार केल्याच्या नंतर सुद्धा काम केलेलं आहे. त्यानंतर महात्मा गांधीजी पण तुम्हाला माहिती आहे की 1948 मध्ये जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा त्यांचं वय जर आपण पाहिलं तर तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं की जर जर माणूस जरीही शारीरिकदृष्ट्या थकलेला असेल पण मानसिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या जर विचार प्रक्रियेत जर सहभागी होत असेल आणि योग्य जर निर्णय घेत असेल तर त्याला आपण वृद्ध म्हणू शकणार नाही. हे आपलं एक हॉलिस्टिक अप्रोच झालं, एक वैचारिक दृष्टिकोनातून झालं. पण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवत असताना किंवा एक्झाम क्रॅक करताना किंवा एक्झाममध्ये विचारल्याच्या नंतर आपल्या भारतामध्ये असं कन्सिडर केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये 65 जर एज असेल तर त्यांना वृद्ध कन्सिडर केलं जातं आणि इंडियामध्ये 60 ज्यांचं वय आहे त्यांना वृद्ध कन्सिडर केलं जातं. आता यामधला काय फरक आहे. म्हणून हायकोर्टचे न्यायाधीश असो, त्यानंतर सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश असो किंवा मग एखाद्या पदावर असणारी व्यक्ती असो, वयाची 62 वर्ष पूर्ण झालेली असेल, 65 वर्ष पूर्ण झालेली असेल, त्यांना काय केलं जातं, निवृत्तीचं वय घोषित केलेलं आहे. कारण की त्या असं ठरवलं जातं की 60 वर्षाचे झालेले आहे, 65 वर्ष झालेले आहे, शारीरिक थकवा आलेला आहे, मानसिक थकवा आलेला आहे, बौद्धिकदृष्ट्या कुठेतरी थकलेले आहे, या उद्देशानं आपण काय केलं जातं, त्यांना त्या पदावरून ते निवृत्त केल्या जातं. मग निवृत्त केल्याच्या नंतर त्यांना पेन्शनची सुद्धा काय केलं जातं, सुविधा करून दिल्या जातं. त्यालाच आपण निर्वाह वेतन वगैरे असं म्हणत असतो. हे झाले आपली हे लक्षात ठेवा, ओल्ड एज इंडिया नावाची संस्था आहे ती लक्षात ठेवा. त्यानंतर वृद्धांची ही काय एक कन्सेप्ट आहे. तुमचं बरोबर आहे प्रीती मॅडम, पण यानंतर असं लक्षात ठेवायचं की महाराष्ट्रामध्ये त्याचं एज लिमिट 65 म्हणजे दिली आहे, 65 वर्षाच्या वरील, आणि इंडियामध्ये काय आहे 60 दिलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या योजना जर देत असताना आता अलीकडच्या काळामध्ये एक योजना दिलेली आहे की ज्यांचं वय 65 किंवा 70, दिल्ली एक करंट मुद्दा आहे हा. दिल्ली गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे की ज्यांचं एज 70 वर्षाच्या वरील आहे त्यांना मंथली काय केलेलं आहे, भत्ता चालू केलेला आहे. 70 वर्षाच्या वर ज्यांचं वय आहे त्यांना काय केलेलं आहे, मंथली तिथं भत्ता चालू केलेला आहे. केवळ आधार कार्ड दाखवा आणि पैसे प्राप्त करा, अशा पद्धतीची तिथे एक योजना आहे दिल्लीमध्ये. आता आणखी एक योजना आहे, तुम्हाला माहिती असेल की तीर्थ योजना आहे. जर तुम्हाला सीएम मुख्यमंत्री तीर्थ योजना, तुम्हाला जर वेगवेगळ्या तीर्थाला जायचं असेल, ज्यांचं वय 65 वर्ष पूर्ण आहे अशा व्यक्तींना फ्रीमध्ये काय दिलं जातं, देवदर्शन करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. की कुठेतरी त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जर त्यांनी तीर्थयात्रा केलेली नसेल, कुठेतरी त्यांना मानसिक समाधान हवं आहे, अशा सिच्युएशनमध्ये त्यांना ही योजना काय दिली आहे, उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री वयोश्री योजना आहे, याबद्दलही तुम्ही अभ्यास करून ठेवा. म्हणजेच पेपरला विचारताना तुम्हाला सिलेबसमध्ये दिलं आहे वृद्ध, आणि वृद्ध म्हणजे 60 वर्ष आणि 65 वर्ष एवढं लक्षात ठेवून चालणार नाही. तर तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल की मुख्यमंत्री वयोश्री योजना काय सांगतं, राजीव गांधी योजना काय सांगतं, इंदिरा गांधी योजना काय आहे त्याच्या संदर्भात, श्रावणबाळ योजना कशा पद्धतीनं काम करते त्यांच्यासाठी, सिकलसेलग्रस्त व्यक्ती आहे, सिकलसेलग्रस्त व्यक्तींना पर मंथ 500 रुपये दिल्या जातात, त्यांच्यासाठी सुद्धा काही एक योजना आहे. त्यानंतर HIV ग्रस्त व्यक्ती आहे, HIV ग्रस्त व्यक्ती आहे, त्यांना सुद्धा काय केलं जातं, 500 रुपये पर मंथ प्रोव्हाइड केल्या जाते की जेणेकरून त्यांचा जो काही खर्च आहे तो त्यांनी काय करायला पाहिजे, भागवायला पाहिजे. त्यानंतर TB ग्रस्त व्यक्ती आहे त्यांना तो डायरेक्ट टू होम डॉट्स अंतर्गत त्यांना काय केलं जातं, सोयीसुविधा प्रोव्हाइड केल्या जातं की घरी जाऊन त्यांच्या काय केलं जातं, त्यांना औषध वगैरे प्रोव्हाइड केल्या जातं, त्यांना सुद्धा भत्ता प्रोव्हाइड केला जातं. हे काय आहे, आपल्या सामाजिक सुरक्षा समाजामध्ये असणाऱ्या व्यक्तीवर विविध क्रायसिस क्रिएट झालेले आहे आणि अशा वेळेस त्यांना एक समाजाचा भाग म्हणून आपण त्यांना काय केलं पाहिजे, गव्हर्नमेंटने सामाजिक सुविधा प्रोव्हाइड करायला पाहिजे, या उद्देशाने काय केलं जातं, काम केल्या जातं. अशा प्रत्येक गोष्टीवर आपण फोकस करणं गरजेचं आहे. तर महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आहे, जसं अस्मिता नावाची योजना आहे, मुद्रा नावाची योजना आहे, उज्ज्वला नावाची योजना आहे, महिलांच्या हितासाठी काम करतात, बरोबर आहे. त्यानंतर उडान नावाची योजना आहे. आणखी उडान नावाची योजना तुम्ही पाहिलं असेल की ड्रोन कॅमेरा संदर्भात आहे की महिलांना काय द्यायला पाहिजे, आता ड्रोनचं एज्युकेशन प्रोव्हाइड करायला पाहिजे.
तुम्हाला माहिती असेल आजच्या सिच्युएशनमध्ये महिलांनी असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये महिलांनी पाऊल ठेवलेलं नाही. सामाजिक क्षेत्र असो, त्यानंतर बौद्धिक क्षेत्रामध्ये, त्यानंतर तर्कक्षमता या क्षेत्रामध्ये असो, त्यानंतर असो क्रीडात्मक क्षेत्र असो, पर्यावरणात्मक क्षेत्र असो, त्यानंतर अवकाश क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी काय ठेवलेलं आहे, पाऊल ठेवलेलं आहे आणि एक अनन्यसाधारण अशी प्रगती आपल्याला करताना पाहत आहे. त्यालाच आपण महिलांचं सक्षमीकरण असं म्हणत असतो. पण बरेच लोक बोलत असताना टीका सुद्धा करतात की 2 महिलांचा विकास झाला म्हणजे सक्षमीकरण झालं असं म्हणू शकत नाही. हे पण बरोबर आहे, पण 1948 मध्ये झालेल्या गोष्टी 1848 मध्ये कुठेतरी 1848च्या आधीचा जर आपण काळ पाहिला तर महिलांना घराच्या बाहेर निघण्याची सुद्धा परमिशन नव्हती. केवळ चूल आणि मूल अशाच पद्धतीची काय होती, ती एक व्यवस्था होती. महिलांना शिकवलं तर काय व्हायचं, भातामध्ये जेवणामध्ये काय करायचे, पडत होते, किडे पडत होते, अशी काय होती एक मानसिकता, एक समाजमध्ये असणारी ही एक अंधश्रद्धा आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या गोष्टीमध्ये परिवर्तन होण्यासाठी, चेंज होण्यासाठी 100 वर्षाचा कालावधी, 150 वर्षाचा कालावधी जावा लागतो. 1848 मध्ये जर एखाद्या महिलेला घराच्या बाहेर जाऊन शिक्षण घेता येत नव्हतं, आज जर आपण विचार केला तर असं एकही क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला महिला पाहायला मिळत नाही. पण यावरून असं काय लक्षात येतं की महिलांनी प्रोग्रेस आहे. आपल्याला माहिती आहे की एखाद्या गोष्टीचा विकास असताना उत्क्रांती म्हणजे काय, की हळूहळू होणारा बदल. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आता महिलांना काय केलेलं आहे, पाऊल ठेवलेलं आहे. सद्यस्थितीमध्ये झालेलं जे 2024चं धोरण आहे, महिला धोरण, हे धोरण तुम्ही काय करा, चांगल्या पद्धतीनं रीड करा आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्या धोरणामध्ये काय सांगितलेलं आहे की बालकांचं नाव लिहिलं जातं, त्यानंतर आपलं नाव लिहिल्याच्या नंतर आपलं नाव लिहिलं जातं, वडिलांचं नाव लिहिलं जातं आणि सरनेम लिहिलं जातं. आपल्या आईच्या नावाचा कुठेही उल्लेख नव्हता. पण जे काही नवीन 2024 नुसार महिला धोरण ठरवण्यात आलं आणि महिला धोरणामध्ये सांगितण्यात आलेलं आहे की बालकांच्या नावाच्या मागे आईचं सुद्धा नाव असायला पाहिजे. अशा पद्धतीची तिथं काय केलेली आहे, तरतूद केलेली आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी 2024 मध्ये काय केलेलं आहे, महिला धोरणाची आखणी केलेली आहे. हे काय आहे, एक सामाजिक सुरक्षेचा एक पार्ट आपल्याला पाहायला मिळतो. ओके. त्यानंतर वेगवेगळ्या योजना काय व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त संपर्क हा महिलांचा गॅस संदर्भात किंवा मग चुली संदर्भात, स्वयंपाकासंदर्भात येतो. धूरमुक्त व्हावं किंवा त्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी आपण उज्ज्वला योजना काय केलेली आहे, सुरू केलेली आहे. मुद्रा योजना आहे, स्टार्टअप इंडिया आहे किंवा मग स्टँडअप इंडिया आहे. त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जे हस्तउद्योग आहे, कुटीर उद्योग आहे, लघु उद्योग आहे, यांना जर आपल्याला सपोर्ट करायचा असेल, त्यांना लोकांना, जे ग्रामीण भागातील लोकांना असेल किंवा महिलांना जर पुढे आणायचं असेल तर मग त्याला म्हणू शकतो की सेल्फ हेल्प ग्रुप, म्हणजे बचत गट. त्या बचत गटाच्या माध्यमातून ही महिलांना उमेद सारखे प्रोग्राम आहे, यांच्या माध्यमातून काय केलेला आहे, एक सक्षम करण्याचा प्रयत्न आपल्याला करण्यात आलेला आहे. त्यानंतर आहे बालकांचा आपण आताच पाहायला की त्यांचा कोवड्या वयाचा फायदा न घेता त्यांचा जर विकास व्हायचा असेल तर त्यांना नैसर्गिक वातावरणामध्ये स्पेशल अंतर्गत न येता त्यांचा विकास होणं गरजेचं आहे. म्हणूनच न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 यानुसार सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही बालकांना, आता माहिती आहे आपण नर्सरीमध्ये टाकतो, KG1 मध्ये टाकतो, KG2 मध्ये टाकतो आणि लहानपणापासूनच त्या व्यक्तीवर प्रेशर क्रिएट केला जातो की ठीक आहे, तुला 1 to 2 यायलाच पाहिजे, तुला मी जे काही सांगतो ते त्याला यायलाच पाहिजे. ठीक आहे, मान्य आहे. शैक्षणिक विकास करता करता व्यक्तीचा, बालकांचा जे काही त्याचा बौद्धिक विकास होत असताना मान्य आहे, पण त्याचा शारीरिक विकास कशा पद्धतीने होतो आहे, मानसिक विकास कशा पद्धतीने होत आहे, त्याचा कारक विकास कशा पद्धतीने होतो आहे, हे पण विचारात घेणं तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. म्हणून 8वी पर्यंत विद्यार्थ्याला फेल केल्या जात नाही. त्यामागचा उद्देश हाच की बालकांवर शिक्षणाचं ओझं द्यायला नको, जेणेकरून जर बालकावर आपण शिक्षणाचं ओझं दिलं तर त्याचा जो मानसिक विकास आहे तो होणार नाही. काय असतं की आपल्या 10वीमध्ये 12वीमध्ये आता ग्रेड्सची तुम्हाला माहिती आहे की पहिला नंबर दुसरा वर्ग दिला जात नाही, तर त्यामध्ये असं आहे की श्रेणी दिल्या जातं, बरोबर आहे. ते श्रेणी देण्यामागचाही उद्देश हा की एखाद्या व्यक्तीला क्लासमध्ये कसं होतं की एखाद्या व्यक्तीला पहिला नंबर आला, दुसरा नंबर आला, तिसरा नंबर आला, एखाद्या व्यक्ती नापास झाला, तर अशा वेळेस त्या व्यक्तीवर मागास एक संकुचित भावना निर्माण होतं आणि ती व्यक्ती, ते बालक जर एखाद्या वेळेस आयुष्यात आपण नापास झालं तर आपल्याला शिकण्याची इच्छा राहत नाही, इंटरेस्ट राहत नाही आणि तशाच पद्धतीने मग ते मागास बनत जातं, बरोबर. हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून माहिती आहे तुम्हाला की 2020च्या न्यू एज्युकेशन पॉलिसीने सांगितलेलं आहे की
व्यक्तीवर प्रेशर क्रिएट करता कामा नाही. एज्युकेशन देत असताना त्याचा कारक विकास होणं महत्त्वाचं आहे, मानसिक विकास होणं गरजेचं आहे. ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की जर बालकांचा जर सक्षम बालक जर बौद्धिकदृष्ट्या सक्षम झाला, त्याचा जर चांगला मेंदूचा चांगला विकास झाला, तर ऑब्व्हियसली ते कोणत्याही गोष्टी लवकर काय करणार, त्याची ग्रास्पिंग पॉवर चांगल्या पद्धतीने वाढू शकतं. म्हणून बालकांवर कोणत्याही पद्धतीचं प्रेशर क्रिएट करायचं नसतं. ते त्यांच्या पद्धतीनं योग्य पद्धतीने ते शिकायचं. म्हणजे विशिष्ट वेळ ठरलेला असतं की त्या वेळेमध्ये त्यांना जे ग्राउंड, आता आजची सिच्युएशन तर जर आपण पाहिली तर मोबाईलवरच गेम खेळल्या जातं, पण ग्राउंडमध्ये सुद्धा जाऊन त्या व्यक्तीला, त्या बालकांना काय करायला पाहिजे, खेळायला पाहिजे, जेणेकरून त्यांचा कारक विकास होईल, त्यांचा मानसिक विकास होईल, बौद्धिक विकास होईल, शारीरिक विकास होईल. हेही होणं काय आहे तेवढंच महत्त्वपूर्ण आहे. ह्या गोष्टी इथे लक्षात घेणं काय आहे गरजेचं आहे. हे बालकामध्ये आपल्याला, मग बालकांचे सुद्धा वेगवेगळे धोरण आहे. आय थिंक 1974 हे वर्ष बालक वर्ष म्हणून काय केलेलं आहे, घोषित केलेलं आहे. हे पण असे पण सुद्धा प्रश्न बरेच वेळा विचारल्या जातात. 2023 वर्ष हे भरडधान्य वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे. 2025 हे वर्ष सहकार वर्ष म्हणून साजरा करणार आहे. आणि 2026 हे वर्ष जे महिला शेतकरी योजना वर्ष म्हणून काय केलं जाणार आहे, साजरं केलं जाणार आहे. अशावर सुद्धा प्रश्न विचारल्या जातात, ते पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे हे काय झाले, हे आपल्या समाजाचे मागास घटक झाले किंवा यांना एक सुरक्षा प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. HIV संदर्भात आपण बोललो, सिकल सेल संदर्भात आपण बोललो. त्या दिव्यांग संदर्भात बोलत असताना तुम्हाला माहिती आहे 2-3 संस्था आहे. त्या संस्थेबद्दल तुम्ही, आता मला ते आठवत नाही आहे, तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा सर्च करून सांगा, सगळ्यांना माहिती पडेल. जे की कृत्रिम अवयव आहे ज्यांना प्रोव्हाइड केल्या जातं दिव्यांग पर्सनांना, हे पण काय एक शासनाची जबाबदारी आहे. जर शारीरिक अपंगत्व हे कधी जन्मत येतं किंवा कधी कोइन्सिडेंट आपल्या लाईफमध्ये अशा काही घटना घडून जातात की त्यामुळे आपल्याला शारीरिक अपंगत्व, मानसिक अपंगत्व येऊन जातं. त्याला आपण अपंगत्व न म्हणता आपण दिव्यांगत्व म्हणूया, डिसेबल त्याला म्हणता येईल. कारण अपंगत्व हा शब्द वापरणं काय आहे, चुकीचं आहे. कशानुसार, तर आपल्या याच्यानुसार, म्हणजे अभ्यासानुसार ते वापरणं चुकीचं आहे, ते वापरायला नको. काही गोष्टीची इथिक्स असतात, काही प्रिन्सिपल असतात, ते आपल्याला एज्युकेशनमध्ये काय करायला लागतं, पाळावे लागतात. आता बघा, जे आहे दिव्यांग पर्सनना मग काय केलं जातं, वेगवेगळ्या संस्था आहे, 2 संस्था आहे, एक मुंबई दिल्लीमध्ये ते संस्था आहे. कृत्रिम अवयव प्रोव्हाइड केल्या जातं की ज्यांना डोळा नाही आहे, ज्यांना किडनी नाही आहे, ज्यांना हात नाही आहे, ज्यांना पाय नाही आहे, अशा वेळेस ते प्रोव्हाइड केल्या जाते. ओके. ही दिव्यांगासंदर्भात पण आपल्याला माहिती आहे की आता जे वेगवेगळ्या काय होतात, एक्झाम होतात, त्या एक्झाममध्ये दिव्यांगांना 1% आरक्षण तिथे दिलेलं आहे. सोबतच आपण सांगू शकतो की ज्यांचं दिव्यांगत्व 40% आहे त्यांनाच काय केलं जातं, आरक्षण प्रोव्हाइड केल्या जातं. हा पण प्रश्न येऊन गेलेला आहे की दिव्यांगत्वाची अट काय आहे. तर जे 40%, आता आपल्याला माहिती आहे की अनेक लोक काय करतात, 1/4 तिकीट काढतात. ज्यांना प्रवास करत असताना 1/4 तिकीट कशाच्या आधारावर दिलं जातं, की ज्यांचं 40% काय आहे, तर त्यांना दिव्यांगत्व आहे. काही लोक कर्णबधिरता आहे किंवा मग डोळ्याचा काही आजार आहे किंवा मग अशा काहीही कारणानं काय करतात, ते सर्टिफिकेट काढलं जातं आणि त्यांना 1/4 घोषित केल्या जातात. म्हणजे त्यांना मग प्रवास करत असताना एकदम कमी पैशामध्ये त्यांना काय करता येतं, प्रवास करता येतं. मग 40%ची अट ठेवलेली आहे. ज्यांना 40% काय आहे, दिव्यांगत्व आहे, त्यांना काय दिलं जातं, सोयी सुविधा प्रोव्हाइड केल्या जातात किंवा केल्या गेल्या पाहिजे, अशी गव्हर्नमेंटची काही एक जबाबदारी आहे. कारण आपण वेलफेअर स्टेट आपण स्वीकारलेलं आहे. ओके. अशा गोष्टी आपल्याला पाहता येतील. तर LGBT कम्युनिटी आहे. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर LGBT कम्युनिटीसाठी तुम्ही कोणताही फॉर्म भरत असताना लक्षात येतं की विशिष्ट सगळे कप्पार आहेत आणि स्त्री आणि लिंग जर घोषित करताना स्त्री आणि इकडं पुरुष असे 2 लिंग राहत होते, स्त्री आणि पुरुष. मग आपण जे स्त्री आहे ते स्त्रीवर टिक करत, जे पुरुष आहे ते पुरुषवर टिकीट करत. परंतु LGBT साठी कोणताही कप्पा नव्हता. पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आपलं काय केलं, एक नवीन तिसरा जे आहे इतर म्हणून तिथं काय केलेलं आहे, कन्सिडर केल्या जातं. आता कोणताही फॉर्म भरत असताना ते 3 डब्बे येतात की स्त्री आहे की पुरुष आहे की इतर आहे, या पद्धतीनं ते जेंडर तिथं त्यांना सांगता आलं. म्हणजे त्यांची स्वतःची काय विशिष्ट ओळख आहे, ते पण एक समाजाचा घटक आहे. त्या समाजाचा घटक असल्याच्या उद्देशाने त्यांनाही काय आहे, समाजामध्ये योगदान देणं, त्यांचंही महत्त्वपूर्ण काय करणं, त्यांनाही आपल्या समाजामध्ये लक्षात घेणं काय आहे, गरजेचं आहे. या उद्देशाने LGBT कम्युनिटीसाठी महत्त्वपूर्ण काम आहे. त्यानंतर वेगवेगळ्या संस्था आहे LGBT कम्युनिटीसाठी काम करतात. त्यालाच आपण याचा फुल फॉर्म काय आहे, लेस्बियन, गे, बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर. हे तुम्हाला माहितीच असेल की लेस्बियन म्हणजे काय होतं, बायसेक्शुअल म्हणजे काय होतं, ट्रान्सजेंडर म्हणजे काय होतं. ह्या गोष्टी काय आहे, आपल्या समाजाचा एक भाग आहे आणि त्यांच्याकडे आपण चांगल्या नजरेनं पाहणं पण काय गरजेचं आहे. समाज जर आपल्याला बदलायचं असेल, आपण वेगवेगळ्या नावांना त्यांना काय करतो, संबोधन करतो. हे जे काही संबोधन करतो ते न बोलवता आपण
त्यांना जर आपण माणुसकीनं आणि चांगल्या पद्धतीने जर ट्रीटमेंट केलं तर तेही काय होऊन चांगल्या पद्धतीनं समाजाचा भाग घेऊन आपल्यामध्ये जीवन जगायला लागेल. ओके, अशा पद्धतीनं सामाजिक सुरक्षा आणि कामाचा अधिकार मिळाला पाहिजे, शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि जेही समाजामध्ये असणारे मागास घटक आहे त्या घटकांना त्यांच्या अपलिफ्टमेंट करण्यासाठी म्हणजेच समाजाच्या प्रवाहामध्ये त्यांनाही आणण्यासाठी आपण त्यांना अपलिफ्टमेंट करण्यासाठी गव्हर्नमेंटने विशेष असे काय करायला पाहिजे, प्रोव्हिजन्स करायला पाहिजे. या उद्देशाने काय आहे आर्टिकल नंबर 41 सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण आर्टिकल 36 पासून तर 41 पर्यंत आपण DTSP आजच्या लेक्चरला काय केलेलं आहे, डिस्कस केलेले आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण 42 ते 51 पर्यंत काय करूया, जे काही DTSP आहे ते नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. आजचं लेक्चर आपण इथे थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. ओके, काही जर क्वेश्चन असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाका. मी 1 सेकंड किंवा 1 मिनिट मी तुमचं काय करते, वाट पाहते. त्यानंतर मी सेशन काय करते, बंद करते. ओके, थँक्यू सो मच. काही प्रश्न असेल किंवा काही तुम्हाला ॲडिशनल काही गोष्टी शिकायच्या असेल तर तुम्ही मला आज सांगू शकता. मग मी उद्या त्याची थोडं प्रिपरेशन करून येईल. तुम्ही दिलेलं सजेशन मी ॲक्सेप्ट करेल, पण तुम्ही सजेशन चॅट बॉक्समध्ये टाका. ओके, ठीक आहे. काही क्वेश्चन नाही आहे. आय थिंक सगळ्यांना सगळं काही समजलेलं आहे, बरोबर ना? ठीक आहे, भेटू मग नेक्स्ट लेक्चरला. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, न्यायालय याचा काही भाग नाही आहे, पण मी ना तुम्हाला थोडंफार डिस्कस केलेलं आहे. तरी मी उद्याच्या लेक्चरला तुम्हाला थोडं ओव्हरलुक करतो की नेमकं आमचं काय काय महत्त्वाचं आहे. राष्ट्रपती पद महत्त्वाचं आहे कारण की ते आपलं काय आहे, भारताचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्याबद्दल जे काही आर्टिकल्स आहेत ते उद्याच्या लेक्चरला तुम्हाला शेवटी ओव्हरलुक करून देते. आणि न्यायालय आहे, न्यायालयाबद्दल मी त्याची हिरार्की वगैरे संपूर्ण गोष्टी काय केलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. ओके, सॉरी काय ओके, कधी शिकवणार आहे तेवढा काही तो पार्ट आपल्या याचा नाही आहे, पण तुमची जर मागणी असेल तर मी ते तुम्हाला शिकून देईन, सांगेल. कारण की 52 ते 58 पर्यंत जे काही त्याचे आर्टिकल्स आहे राष्ट्रपतीचे त्याबद्दल मी एक्सप्लेन करेल. आणि नुकतीच उपराष्ट्रपतीची निवडणूक झालेली आहे त्यामुळे त्याच्यावरही प्रश्न कदाचित अपेक्षित आहे. त्याहीबद्दल मी तुम्हाला थोडं काय करेल, समजून सांगेल. आणि आर्टिकल नंबर जे हे आहे न्यायालय आहे, तर न्यायालयाची मी पूर्ण हिरार्की तुम्हाला समजून सांगितलेली आहे. जेव्हा मी सुरुवातीला आपण जे काही वैशिष्ट्य आहे कशाचे, आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे, तेव्हा जेव्हा मी एक्सप्लेन केलं तेव्हा ते संपूर्ण बाबी काय केलेल्या आहे, एक्सप्लेन केलेल्या आहे. पण तुमची जर इच्छा असेल तर मी तरी उद्याच्या लेक्चरला शेवटमध्ये काय करणार आहे, संपूर्ण गोष्टी तुम्हाला वाइंड अप करून देईन. ओके ओके, ठीक आहे. भेटूया मग नेक्स्ट लेक्चरला. तुमच्या उद्या जे तुमचे प्रश्न आहेत ते उद्याचे प्रश्न जे आहेत शेवटच्या 15 मिनिटामध्ये मी ते तुम्हाला समजून सांगेल. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू सो मच.